आज आपलं जीकेचं सेकंड लेक्चर आहे. या अगोदर एक लेक्चर झालेलं आहे, त्याची रेकॉर्डिंग मी युट्यूबवरती अपलोड केलेली आहे. ज्यांनी बघितले नसेल त्यांनी ती रेकॉर्डिंग बघून घ्या. अतिशय इम्पॉर्टंट लेक्चर आहे. त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट 20 क्वेश्चन्स डिस्कशन केलेलं आणि क्वेश्चन्स आपण फक्त घेत नाहीये, क्वेश्चन सोबत आपण त्याच्यासोबत एक्सप्लेनेशन पण घेतो आणि इतर गोष्टी ज्या ज्या त्या रिलेटेड आठवत जातील त्या त्या सर्व सांगत जातो आपण. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन लेक्चर ऐकत जा आणि लेक्चर ऐकल्यानंतर नोट्स बनवा. सध्याला जेव्हा आपण लाईव्ह लेक्चर घेत असतो तेव्हा नोट्स बनवण्याच्या भानगडीत पडत जाऊ नका तुम्ही. ठीक आहे, चला लेक्चरला सुरुवात करूयात. आजचा लेक्चर पण आहे आपलं जनरल नॉलेजचं आणि आजचं लेक्चर सुद्धा मी क्वेश्चन आणि आन्सर या प्रकारेच आणलेलं आहे. ठीक आहे, आणि ज्यांनी आपलं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपले 400 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याला मिनिमम 1000 सबस्क्रायबर्स तुम्ही करा, जेणेकरून 1000 सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण आपले लेक्चर युट्यूब वरती लाईव्ह घेऊ शकतो. ठीक आहे, युट्यूबची लिंक मी ग्रुपवरती पाठवलेली आहे. तुम्ही आहेत ना ग्रुपवरती दीपिका मॅडम? ठीक आहे, नाहीतर मग आपला जो टेलिग्राम चॅनल आहे मॅथ्स अँड रिजनिंग विथ प्रदीप, त्यावरती सुद्धा मी लिंक पाठवलेली आहे. ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल त्यांनी सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. मॅथ्स विथ प्रदीप हा चॅनलची लिंक आहे @मॅथ्स विथ प्रदीप. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या ज्यांनी केलेला नसेल त्यांनी. ठीक आहे, परंतु हे लवकरात लवकर 1000 करा जेणेकरून आपण लाईव्ह जाऊ शकतो त्याच्यावर. सर्वांना स्क्रीन दिसतंय काय? मला तर स्क्रीन पॉज झाल्यासारखी वाटते. स्क्रीनवरती कोणता इंटरफेस दिसतोय तुम्हाला? पहिला क्वेश्चन दिसतोय का? ओके, ठीक आहे, मलाच नाही दिसत आहे, माझी स्क्रीन पॉज झालेली आहे असं वाटतंय. ठीक आहे, चालेल, तुम्हाला दिसत असेल. पहिला क्वेश्चन दिसतोय ना सर्वांना? ओके, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, मग पहिला क्वेश्चन तुम्ही सर्वांनी कमेंट देण्याचा ट्राय करा. कमेंट करून आन्सर देत चला. पहिला क्वेश्चन रीड करा व्यवस्थित. अतिशय चांगला प्रश्न आहे हा. चला आन्सर देण्याचा ट्राय करा. चार आन्सर येत आहे सर्वांचं. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण कोण भाग घेतात? ओके, राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते ते अगोदर मी तुम्हाला समजावतो थोडासा, म्हणजे तुमचा टॉपिक पण रिवाइज होईल. ओके, कसं असतं, जसं आपण जर एखादी खासदार असेल, ओके, खासदार किंवा आमदार असतील किंवा एखादा आपला साधा सरपंच पण असेल, तर ह्यांच्या निवडणुकीमध्ये आपण जातो आणि डायरेक्टली इलेक्शन वोट देऊन येतो. आपले जे पण वोट द्यायचं आहे कोणाला ते वोट आपण देऊन येतो. परंतु राष्ट्रपतींची जर निवडणूक असेल तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी आपण सामान्य नागरिक जाऊन वोटिंग करू शकत नाही. ओके, मग त्यांच्या निवडणुकीत कोण वोटिंग करतं? तर आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे ते आपल्या वतीने राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात. जसं की आता खासदार म्हणून आपण एखाद्याला निवडून देतो. ब्रेक होतोय का? आवाज येतोय का सर्वांना? जरा अजून कन्फर्मेशन द्या. येतोय, करेक्ट येतोय, एकदम क्लिअर येतोय का? ओके 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 ओके, ठीक आहे, थँक्यू. आपण जेव्हा एखाद्या खासदार आणि आमदारांना निवडून देतो ते खासदार आणि आमदार आपल्या वतीने राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात. राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेण्याचं सौभाग्य सर्वांना मिळत नाही. ठीक आहे, कोण कोण भाग घेतात? तर बघ, लोकसभेतील निर्वाचित सदस्य इथे भाग घेत असतात. हे पॉइंट अतिशय बरोबर आहे की लोकसभेतील निर्वाचित सदस्य म्हणजे इलेक्टेड मेंबर्स ऑफ लोकसभा. इलेक्टेड मेंबर म्हणजे जे निवडून गेलेले आहेत, जे नामनिर्देशित असतात ते नाही जात. आता सध्याला नामनिर्देशित म्हणजे ज्यांचे आपण अपॉइंट केलेले आहेत, नॉमिनेटेड केलेले आहेत, नॉमिनेटेड मेंबर्स आता लोकसभेमध्ये नाही आहेत. अगोदर 2 अँग्लो इंडियन असायचे. ओके, 2 अँग्लो इंडियन मेंबर्स असायचे, त्यांना लोकसभेवरती डायरेक्टली अपॉइंट केलेले पाहिजे हे असायचे.
ओके, परंतु आता सध्याला हे जे 2 अँग्लो इंडियन लोकसभेवरती अपॉइंट केले जायचे, नॉमिनेट केले जायचे, त्यांचं प्रावधान आता संपलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे लोकसभेमध्ये फक्त निर्वाचित सदस्य असतील. जे अँग्लो इंडियन असायचे त्यांचं आता काही सुद्धा नाहीये. तो आता जर तुम्हाला कोणी विचारलं इथून पुढे की लोकसभेमध्ये किती जणांना अपॉइंट केलं जातं, म्हणजे डिरेक्टली नॉमिनेट केलं जातं, तर अगोदर आपलं एका महिन्यापूर्वी आपलं आन्सर असायचं 2 अँग्लो इंडियन, परंतु आता सध्याला आपलं आन्सर असणार 0. का तर 104वी घटना दुरुस्ती जी सध्याला झाली, 104वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट, ओके, त्यानुसार काय झालेलं आहे, तर ह्यानुसार जे रिझर्वेशन होतं ते रिझर्वेशन फक्त SC आणि ST कॅन्डिडेट साठी वाढवलेलं आहे. यामध्ये अँग्लो इंडियन बद्दल काही सुद्धा बोललेलं नाहीये. त्याचा अर्थ ऑटोमॅटिकली अँग्लो इंडियनला जे डायरेक्टली आपण लोकसभेवरती 2 जणांना पाठवायचो ते प्रावधान आता इथे समाप्त झालेले आहे. ठीक आहे, त्यामुळे इथे शब्द काय येणार आपला, निर्वाचित सदस्य, फक्त इलेक्टेड मेंबर. दुसरा जो पॉइंट आहे राज्यसभेतील निर्वाचित सदस्य, तर हा सुद्धा पॉइंट अतिशय बरोबर आहे. राज्यसभेतील जे निवडून गेलेले सदस्य आहेत 238 ते फक्त भाग घेऊ शकतात. राज्यसभेबद्दल तुम्हाला माहितीच असेल, राज्यसभेमध्ये किती मेंबर्स असतात, राज्यसभेमध्ये 250 खासदार असतात. ओके, मेंबर ऑफ पार्लमेंट असतात. त्या 250 पैकी 238 जे असतात हे निवडून जातात राज्याच्या विधानसभांकडून, आणि 12 जे असतात हे 12 डायरेक्टली नॉमिनेटेड होतात. कोणाकडून, तर हे राष्ट्रपतींकडून नॉमिनेट होतात. ओके, राष्ट्रपतींकडून नॉमिनेट होतात. किती जण, तर 12 जण. तो असे मिळून हे 238 आणि 12 250 होतात. आता हे जेव्हा राष्ट्रपतीची निवडणूक होत असते तेव्हा हे 238 जण जाऊन वोटिंग करू शकतात, परंतु हे 12 जण जाऊन तिथे वोटिंग करू शकत नाही. का तर ते निर्वाचित नाहीयेत, तर ते अपॉइंटेड आहेत, नॉमिनेटेड आहेत. क्लिअर आहे. ओके, आणि तिसरा पॉइंट जो आहे विधानसभेतील निर्वाचित सदस्य, तर हे सुद्धा पॉइंट अतिशय बरोबर आहे. विधानसभेतील सुद्धा निर्वाचित सदस्य संपूर्ण राज्य, जेवढे आता आपले 28 राज्य आहेत, त्या 28 राज्यांच्या विधानसभा चे आमदार या इलेक्शन मध्ये भाग घेतात. प्लस दिल्लीचे आमदार, कारण दिल्लीला पण विधानसभा आहे, दिल्लीचे आमदार प्लस पॉंडिचेरीचे आमदार हे जाऊन या इलेक्शन मध्ये भाग घेऊ शकत होते. दिल्ली आणि पॉंडिचेरी हे केंद्रशासित प्रदेश आहे. आता नवीन एक प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे आता हा जो जम्मू अँड काश्मीर जो आहे याचं करायचं काय. तर जेव्हापासून हे 29 राज्यांमध्ये होतं, परंतु आता सध्याला हा युनियन टेरिटरीज आहेत, परंतु आता सध्याला जम्मू काश्मीर बद्दल काहीही लिहिलेलं नाहीये, कारण काही कोणती घटना दुरुस्ती झालेली नाहीये. तर सध्याला हे जम्मू काश्मीरचे जे आमदार होते ते सर्व सध्याला राज्यांच्या आमदारामध्येच काउंट केले जात आहेत. क्लिअर आहे. ठीक आहे. सो या प्रश्नाचं उत्तर होणार आहे आपलं वरील पैकी सर्वजण. तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कोण कोण भाग घेतात, तर वरील पैकी सर्वजण. ठीक आहे. कोणाला माहिती असेल तर चला फटाफट सांगा. लोकसभेचं आर्टिकल काय आहे, लोकसभा कोणत्या कलमामध्ये लोकसभेबद्दल माहिती दिलेली आहे, आणि राज्यसभेचं आर्टिकल सांगा. राज्यसभेचं व्हेरी गुड. लोकसभेचं आर्टिकल आहे 81, परंतु राज्यसभेचं आर्टिकल आहे 80. 82 नाही. ओके, 80. ओके, कलम 80 मध्ये राज्यसभेबद्दल माहिती दिलेली आहे आणि कलम 81 मध्ये लोकसभेबद्दल माहिती दिलेली आहे. आणि जी कलम 79 जी आहे आपलं आर्टिकल 79, त्या 79 मध्ये संसद बद्दल माहिती दिलेली आहे. या आर्टिकल मध्ये 79 मध्ये कोणाबद्दल माहिती दिलेली आहे, तर त्यामध्ये संसदेबद्दल माहिती दिलेली आहे. संसद कोणी कोणी मिळून बनलेली असते, कोणाला माहिती आहे का? संसदेचे घटक कोण कोण आहेत, संसदेचे घटक कोण कोण आहेत कोणाला माहिती आहे का? ठीक आहे. तर लक्षात ठेवा, संसदेमध्ये 3 घटक येतात. संसदेमध्ये 3 घटक येतात. एक येतो राष्ट्रपती, दुसरी असते लोकसभा आणि तिसरी असते ती म्हणजे राज्यसभा. ओके, प्रेसिडेंट, लोकसभा अँड राज्यसभा हे 3 जण संसदेमध्ये सामील असतात. राष्ट्रपती कोणत्या कलमामध्ये आहेत सांगा बरं. आर्टिकल कोणाला माहिती आहे का? राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार कलम, राष्ट्रपतींचं कलम कोणाला माहिती आहे का? व्हेरी गुड. ओके, कलम 52. ओके, राष्ट्रपतींचं कलम काय आहे, तर राष्ट्रपती कलम 52. कलम 52 मध्ये असं लिहिलेलं आहे की भारताला एक राष्ट्रपती असेल, भारताला एक राष्ट्रपती असेल, असं लिहिलेलं आहे कलम 52 मध्ये. ठीक आहे, कलम 52 मध्ये लिहिलेलं आहे भारताला एक राष्ट्रपती असेल. हे जे राष्ट्रपती आहेत त्यांच्याबद्दल अजून एक कलम लक्षात ठेवा, ते म्हणजे कलम 61. कलम 61 काय आहे कोणाला माहिती आहे का? तर लक्षात ठेवा, कलम व्हेरी गुड. कलम 61 आहे महाभियोग.
महाभियोग, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट. ओके, महाभियोग, इम्पिचमेंट ऑफ प्रेसिडेंट. म्हणजे जर आपले राष्ट्रपती नीट वागत नसतील, ते काय वेगवेगळी कामं करत असतील जे घटनेमध्ये मंजूर नाहीयेत, तर अशा वेळेला त्या राष्ट्रपतींना पदावरून काढता येतं. आणि पदावरून काढण्यासाठी मग त्यांच्यावरती कोणती प्रोसेस चालवली जाते, तर महाभियोग प्रोसेस चालवली जाते. ओके, सो कलम 61 महाभियोग अतिशय महत्वाचा आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि अजून एक इम्पॉर्टंट कलम आहे त्यांचं, ते म्हणजे कलम 72. त्याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. कलम 72 मध्ये आहे राष्ट्रपतींचे दयेचा अधिकार, म्हणजे एखाद्या कैद्याची शिक्षा कमी करण्याचा अधिकार कलम 72 नुसार राष्ट्रपतींना आहे. राष्ट्रपती एखाद्याची फाशीची शिक्षा सुद्धा माफ करू शकतात. क्लिअर आहे? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके, आतापर्यंत जे मी समजवलेलं आहे ते समजलेलं आहे का सर्वांना? फक्त प्रश्न सोडवणं आपला उद्देश नाहीये, त्याच्यासोबत जी पण काही थिअरी सांगता येईल ते थिअरी सांगण्याचा आपला उद्देश आहे. क्लिअर आहे? आतापर्यंत जे गोष्टी सांगितल्या त्या सर्वांना समजलेल्या आहेत. इथे एक शब्द आलेला आहे बघा, निवडणूक. ओके, इथे एक शब्द आलेला आहे निवडणूक. चला, निवडणुकीबद्दल कोणी माहिती सांगू शकेल का मला थोडीशी? ओके, निवडणूक. चला, केंद्रीय निवडणूक आयोग आपल्या देशामध्ये असतो. जो केंद्रीय निवडणूक आयोग जो असतो, सेंट्रल इलेक्शन कमिशन, हे केंद्रीय निवडणूक आयोग सर्व इलेक्शन घेत असतो. कोणाकोणाच्या? त्या लोकसभेच्या पण इलेक्शन, या राज्यसभेच्या इलेक्शन आणि या विधानसभेच्या इलेक्शन, प्लस राष्ट्रपतीच्या इलेक्शन. ओके, म्हणजे प्रेसिडेंटचे इलेक्शन प्लस व्हाईस प्रेसिडेंटचे इलेक्शन, म्हणजे हे 5 इलेक्शनची कामं घेण्याची कामं, प्लस आपली जी विधान परिषद असते. ओके, विधान परिषद, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. ओके, ह्या 6 जणांचे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि विधान परिषद या 6 जणांच्या इलेक्शन घेण्याचे कार्य कोणाचं आहे, तर हे कार्य आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचं. आणि केंद्रीय निवडणूक आयोग त्याचं कलम अंजू मॅडमने अतिशय बरोबर सांगितलेलं आहे. कलम 324 आर्टिकल 324 हे केंद्रीय निवडणूक आयोगावरचं आहे का. आणि अजून एक कलम लक्षात ठेवा इथे. आता ह्या स्लाइड वरती आपले भरपूर आर्टिकल सांगून झालेले आहेत, परंतु आर्टिकल सांगूनच तुमचे पाठ होणार आहे. जर तुम्ही असे घेऊन बसले की हे पाठांतर करायचं, तर तो तुम्ही विसरून पण जाऊ शकतात. त्यामुळे ऐकूनच पाठ होते. लक्षात ठेवा, कलम 326. कलम 326 आहे आपला राईट टू वोट. ओके, राईट टू वोट. आपल्याला जे वोटिंग देण्याचा अधिकार आहे, 18 वर्ष झाले की आपण इलेक्शन कार्ड काढून घेतो आणि आपण वोटिंग करण्यासाठी जातो. हे कोणत्या कलमानुसार आपल्याला मिळालेलं आहे, तर आर्टिकल 326 नुसार आपल्याला राईट टू वोट मिळालेला आहे. कलम 326 आर्टिकल 326. क्लिअर आहे का? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. या स्लाइड्स वरती आपण किती आर्टिकल्स डिस्कस केलेले आहेत? 1 2 3 6 आर्टिकल, ऑलमोस्ट 7 आर्टिकल. कलम 81 काय आहे? कलम 81 लोकसभेबद्दल दिलेला आहे. कलम 79 मध्ये संसद आहे असेल असं सांगितलंय. 80 मध्ये राज्यसभा, आणि राज्यसभा हे आपलं वरिष्ठ गृह आहे. ओके, अप्पर हाऊस, आणि लोकसभा आपलं कनिष्ठ गृह आहे, लोअर हाऊस. ओके, 81. आणि नंतर कलम 52 भारताला एक राष्ट्रपती असेल. कलम 61 महाभियोग पद्धतीने राष्ट्रपतीला पदावरून काढता येतं. 72 राष्ट्रपतींचा दयेचा अर्थ. आणि इथे कलम 324 एक बघितलं केंद्रीय निवडणूक आयोग, आणि कलम 326 एक बघितलं राईट टू वोट. क्लिअर आहे? इथपर्यंत या स्लाइड मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हा प्रश्नाचे सर्व समजलेला आहे का? इन्फॉर्मेशन जरा एकदा मला कमेंट करून सांगू शकता, थम्सअप द्या. ओके, काही प्रॉब्लेम आहे का? कोणाला समजलं नाही असं आहे का? कोणता पॉईंट रिपीट करायचा आहे असं आहे का? कोणाला पॉईंट रिपीट करायचं असेल तरी आपण करू. ओके, ठीक आहे का? ओके 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 ओके, व्हेरी गुड अंजुम. काय झालं? कोणता कलम रिपीट करायचा? 79, 80 आणि 80. हे बघा, इथे अंजू कांबळेंनी ट्रिक पण सांगितलेली आहे बघा. 79, 80, 80. सरळ हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. स र आणि ल. ओके ना. 79 मध्ये काय दिलेलं आहे? संसद. ओके, 79 मध्ये काय दिलेलं आहे? संसद. ओके, 80 मध्ये काय दिलेलं आहे? तर 80 मध्ये दिलेले आहे राज्यसभा. ओके, आणि 81 मध्ये काय दिलेलं आहे? तर 81 मध्ये दिलेलं आहे लोकसभा. कलम 79 मध्ये असं लिहिलेलं आहे की आपल्या भारताला एक संसद असेल, जी संसद राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभेने मिळून बनलेली असेल. 80 मध्ये असं दिलंय की राज्यसभा हे वरिष्ठ गृह असेल, वरिष्ठ गृह, आणि जे कधीही डिझॉल्व्ह होणार नाही, म्हणजे ते कधीही बरखास्त होणार नाही. दर 2-2 वर्षांनी त्याचे मेंबर्स जे आहेत ते मेंबर्स रिटायर होत जाणार दर 2 वर्षांनी.
आणि कलम 81 मध्ये लिहिलेलं आहे लोकसभा. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि जिथे आपण डायरेक्टली लोकांनी निवडून दिलेले खासदार जे असतात ते लोकसभेमध्ये जाऊन बसणार, अशा प्रकारचं प्रावधान कलम 81 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत आतापर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? क्या हुआ? इतना डीप में सब ओके ओके ठीक है, चलेगा. ओके, कंटिन्यू करिए यहाँ से लेक्चर. ओके, इथे पण आपल्याला दिलेलं आहे एक्सप्लेन. ओके, प्रेसिडेंट ऑफ द इंडिया इलेक्टेड. बघा, हे 2017चं आहे. 2017ला बाय द वे आपले इलेक्शन झालेले होते लोकसभा, आणि 2017 नुसार आता सध्याचे प्रेसिडेंट कोण आहे? तर रामनाथ कोविंद हे सध्याचे आपले प्रेसिडेंट आहेत. आय गेस 14वे आहेत ते, बरोबर ना? 14 प्रेसिडेंट आहेत. नेक्स्ट बघा क्वेश्चन. संसदेचा पहारेकरी म्हणून कोण समिती पाहते? कोणती समिती काम पाहते? ओके, संसदेचा पहारेकरी. दोन, लोकलेखा समिती. लोकलेखा समिती ओके 2. ओके ठीक आहे, चला लक्ष द्या. सर्वांचे आन्सर ऑलमोस्ट 2 येतात. सर्वांनी ट्राय करा आन्सर देण्याचा. येत नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. लक्षात ठेवा, संसदेचा पहारेकरी म्हणजे काय? तर गार्ड. ओके, पार्लिमेंट. म्हणजे आता जर संसद आहे, ही संसद कशावरती पैसे खर्च करते? काही फालतू गोष्टींवरती तर पैसे खर्च करत नाही ना. पैसे खर्च केले असतील तर ते माहिती काढण्याचं कार्य कोणाचं असतं? तर ते कार्य असतं लोकलेखा समिती. ओके, लोकलेखा समिती. लोकलेखा समिती ह्याला आपण असंही बोलतात, इंग्लिशमध्ये पॅक बोलतात तिला, पब्लिक अकाउंट कमिटी. पब्लिक अकाउंट कमिटी. आणि हिच्यामध्ये किती सदस्य असतात? तर हिच्यामध्ये 22 सदस्य असतात. हिच्यामध्ये किती मेंबर्स असतात? तर 22 मेंबर असतात. 15 मेंबर हे त्यातले लोकसभेतील असतात आणि 7 मेंबर हे त्यामध्ये राज्यसभेतील असतात. ओके, लोकसभेतील आणि राज्यसभेतील. आता पब्लिक अकाउंट कमिटीचा हिचा अध्यक्ष सर्वात इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हिचा अध्यक्ष कोण असतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हिचा अध्यक्ष नेहमी विरोधी पक्षाचा नेता असतो. ओके, विरोधी पक्ष नेता असतो. विरोधी पक्ष नेता, लीडर ऑफ ऑपोजिशन पार्टी. ओके, विरोधी पक्ष नेता. ओके, घटनेमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाहीये की हे अध्यक्ष विरोधी पक्ष नेता असला पाहिजे, परंतु जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होते 1967 ला, तेव्हा त्यांनी ही तरतूद केली की जो लोकलेखा समिती आहे हिचा अध्यक्ष विरोधी पक्षाचा अध्यक्ष ठेवायचा. ओके, आता ही जी लोकलेखा समिती आहे आणि ही जी सार्वजनिक उपक्रम समिती, ओके, ही सार्वजनिक उपक्रम समितीमध्ये 30 जण असतात आणि हे सर्वच्या सर्व लोकसभेत असतात. आणि ते जी पहिली समिती आहे अंदाज समिती, एस्टिमेट कमिटी, ही जी अंदाज समिती आणि लोकलेखा समिती आहे, ओके, अंदाज समिती आणि लोकलेखा समिती आहे, यांना काय बोलतात? तर यांना बोलतात सिस्टर कमिटी. ओके, सिस्टर कमिटी म्हणजे ह्या दोन्ही बहिणी बहिणी आहेत असं म्हटलं जातं. ओके, सिस्टर कमिटीज किंवा ट्विन्स कमिटी असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? अजून इथे पॉईंट सांगण्याचा, लोकलेखा समिती आलेली आहे आणि इथे संसदेचा पहारेकरी म्हणून आले. तर लोकलेखा समितीचे कान आणि डोळे कोणाला म्हटलं जातं? ओके, माहिती आहे का लोकलेखा समितीचे कान व डोळे कोणाला म्हटलं जातं? तर जे आपले कंट्रोलर ऑडिटर जनरल असतात, कॅग. ओके, ह्याला कॅगला काय बोलतात मराठीमध्ये? महान्याय, कंट्रोलर ऑडिटर जनरल. काय झालं? कॅगला मराठीत काय बोलतात जरा सांगाल होतं? महाधिवक्ता नाही, नाही नाही. ठीक आहे, ओके. आता कॅग आपण सध्याला कॅगच लक्षात ठेवा, सीएजी. ओके, सीएजी जे असतात, मला आवाज येईना, कमेंट करू शकतात. ओके, हे जे कॅग असतात, ओके, आता सध्याला आपले कोण आहेत? गिरीशचंद्र मुर्मू आहेत बघा, गिरीशचंद्र मुर्मू, जीसी मुर्मू 14वे कॅग आहे ते. ठीक आहे, जीसी मुर्मू हे 14वे कॅग आहेत. ठीक आहे, सध्याला ते गरज नाही आपल्याला. कॅग जे आहेत हे काय करतात? हे कॅग आपले
सर्व जे आहेत किती खर्च झालेला आहे वगैरे याचे सर्व लेखा जे असतात ते लेखाचा रिपोर्ट बनवतात कोण तर कॅग सर्व लेखे तपासू शकतात. ओके लेखाधिकारी पण बोलतात त्यांना. ठीक आहे. आणि मग हा जो रिपोर्ट आहे ते हा रिपोर्ट तो संसदेत लोकलेखा समितीला देतात आणि मग लोकलेखा नियंत्रक व महालेखा परीक्षक व्हेरी गुड नियंत्रक व महालेखा परीक्षक. ओके नियंत्रक व महालेखा परीक्षक. ठीक आहे नियंत्रक व महालेखा. हा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट ते लोकलेखा समितीला देतात. त्यामुळे लोकलेखा समितीचे कान व डोळे कोणाला म्हटलं जातं तर कॅगला म्हटलं जातं. क्लिअर आहे का इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके आणि हे जे ह्यांचं कॅगचं पण एक आर्टिकल लक्षात ठेवा. आज खूप कलम होतील आपली पॉलिटिक्सचे पहिले 2 प्रश्न आले त्यामुळे कलम पाठ करावेच लागतात आपल्याला. कलम 148 148 कलम 148 जे आहे ते कलम 148 कॅग बद्दल आहे लक्षात ठेवा. कलम क्लिअर आहे. ठीक आहे कलम 148 कॅग बद्दल आहे. हे जीसी मुर्मू अपॉइंटेड ॲज न्यू कॅग हे कितवे आहेत हे मगाचे पण मी तुम्हाला सांगितले हे 14वे आहेत 14th आहेत. 13वे कोण होते तर 13वे राजू महर्षी होते. आणि हे जे जीसी मुर्मू आहेत हे पहिले नायब राज्यपाल पण होते. कोणाचे तर जम्मू अँड काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल होते जम्मू अँड काश्मीरचे जीसी मुर्मू गिरीशचंद्र मुर्मू. आता सध्याला जम्मू अँड काश्मीरचे नायब राज्यपाल कोण आहेत? आता सध्याला आहेत मनोज सिन्हा. ओके मनोज सिन्हा उपराज्यपाल आहेत हे जम्मू अँड काश्मीरचे. ओके मनोज सिन्हा. क्लिअर आहे इथपर्यंत एवढी माहिती इनफ आहे असं वाटतं मला. ठीक आहे गिरीशचंद्र मुर्मू नाव लक्षात ठेवा अतिशय महत्वाचं नाव आहे कारण ते भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत. आणि मनोज सिन्हा हे नाव सुद्धा अतिशय महत्वाचं आहे कारण ते जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल आहेत त्यामुळे. क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. इतिहासाचा क्वेश्चन आलेला आहे आता. तर याबद्दल तुम्हाला माहिती असेलच असं गृहीत धरतो मी. एक कुतुबुद्दीन ऐबक जागतिक वारसा स्थळांमध्ये सामील असलेले कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? ओके जे आन्सर देत आहेत त्यांनी मला सांगा हे कुतुब मिनारचे जे नाव दिलेलं आहे त्यांनी हे ते कोणाच्या नावावरून दिलेलं आहे? की स्वतःच्याच नावावरून कुतुबुद्दीन ऐबकने बांधला म्हणून कुतुब मिनार नाव माझं स्वतःच. उनके गुरु के नाम पर था. ओके वेल डन व्हेरी गुड नॅन्सी. ओके बरोबर आहे नॅन्सीचं. हे त्यांचे एक गुरु होते. ओके त्यांचं नाव होतं कुतुबुद्दीन बख्तियार काकी. ओके कुतुबुद्दीन बख्तियार काकी हे त्यांच्या गुरुचं नाव होतं. मग त्यांच्या नावावरून हे कुतुबुद्दीन ऐबक आहेत त्यांनी हा कुतुब मिनार बांधायला सुरुवात केली. कुतुब मिनार आहे कुठे? चला कोण सांगेल कुतुब मिनार आहे कुठे? दिल्ली, आग्रा, भोपाळ, गुजरात कुठे आहे? दिल्ली. व्हेरी गुड. ओके कुतुब मिनार जो आहे तो हा आहे दिल्लीला. ठीक आहे दिल्लीला कुतुब मिनार आहे दिल्लीला. ओके व्हेरी गुड दिल्लीला आहे कुतुबुद्दीन ऐबक. मग हे दिल्लीला जे कुतुब मिनार आहे त्याचं बांधकाम कोणी केलं सुरू? कुतुबुद्दीन ऐबक. ऐबकने बांधकाम सुरू केलं परंतु त्याचा एंड नव्हता केला त्यांनी बांधकाम सुरू केले. मग बांधकाम संपवले कोणी? हे सुरू यांनी केलेले पण तो कुतुब मिनार बांधून पूर्ण केला कोणी पूर्ण केला माहिती आहे का कोणाला? तर अल्तुमिश हे नाव पण लक्षात ठेवा. अल्तमिश. ओके व्हेरी गुड नॅन्सी. ओके अल्तमिश. ओके इल्तुतमिश पण बोलतात त्यांना. अल्तमिशने काय केलं तर हे बांधकाम पूर्ण केले. ओके व्हेरी गुड पल्लवी. इल्तुतमिशने ते बांधकाम पूर्ण केले. आता कुतुबुद्दीन ऐबक जो होता माईक बंद करा. ओके कुतुबुद्दीन ऐबक जो होता त्यांना गुलाम असं म्हटलं जाईल. ओके आणि म्हणून यांनी गुलाम वंशाची स्थापना सुद्धा केली. गुलाम होता. कोणाचा गुलाम होता तर हा मोहम्मद घुरी. ओके मोहम्मद घुरी त्यांचा गुलाम होता. मोहम्मद घुरीनी यांना विकत घेतलेलं गुलामी करण्यासाठी. मग मोहम्मद घुरी आला इंडियामध्ये जिंकलं दिल्ली. मग मोहम्मद घुरी रिटर्न जाताना कुतुबुद्दीन ऐबकला दिल्लीचा त्यांनी गव्हर्नर म्हणून नेमून गेले.
मग ह्यांनी गुलाम वंशाची स्थापना केली. परंतु लक्षात ठेवा, दिल्लीचे पहिले सुलतान ऐबक नव्हते. त्यांनी कधी स्वतःला, कुतुबुद्दीन ऐबकने स्वतःला कधी सुलतान मानलं नाही. परंतु मग कुतुबुद्दीन ऐबकने काय केलं, आता माझ्यानंतर कोण सुलतान होईल, तर माझ्यानंतर कोण सुलतान होईल, तर त्यांनी सांगितलं की अल्ततमिश हा माझ्यानंतर सुलतान. ठीक आहे. मग अल्ततमिश कोण होता, तर अल्ततमिश हा कुतुबुद्दीन ऐबकचा गुलाम होता. ह्याचा गुलाम कोण होता, ह्याचा गुलाम कोण होता, तर ह्याचा गुलाम होता अल्ततमिश. ठीक आहे. ओके, स्लेव्ह डायनेस्टी पण बोलतात तिला, गुलाम वंश म्हणजे स्लेव्ह डायनेस्टी. आता ऐबकचा स्लेव्ह कोण होता, अल्ततमिश, म्हणून अल्ततमिशला टोपण नाव आहे गुलामांचा गुलाम. ओके, स्लेव्ह ऑफ द स्लेव्ह, गुलामांचा गुलाम हे कोणाला म्हटलं जातं, अल्ततमिश. पण अल्तमिशला असंही म्हटलं जातं की तो दिल्लीचा पहिला सुलतान होता. ओके, जो बगदादचा खलिफा असायचा त्याच्याकडून याने मान्यता घेतलेली की मी दिल्लीचा सुलतान आहे. ठीक आहे. सो दिल्लीचा पहिला सुलतान म्हणजे कोण, तर अल्ततमिश. परंतु सुलतानतची सुरुवात कोणी केली सल्तनतची, तर कुतुबुद्दीन ऐबकने. आणि पहिला वंश त्यामध्ये कोणता होता, गुलाम वंश. असे 5 वंश पुढे होऊन गेले, गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, नंतर सय्यद वंश आणि लोधी वंश, असे 5 वंश होऊन गेलेले. ठीक आहे. गुलाम वंश, नंतर खिलजी नंतर आलेले ते म्हणजे तुघलक नंतर आलेले सय्यद, आणि सय्यद नंतर आलेले ते म्हणजे लोधी. ओके, सय्यद वरती आता राज्यसेवा 2020 ला प्रश्न विचारला गेलेला होता, सय्यद वंश. ठीक आहे. अकबर. आता कुतुबुद्दीन ऐबक, आणि हा कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू कसा झालेला हा सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. चौगान हा खेळ खेळताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. चौगान म्हणजे घोड्यावर बसून पोलो कसं खेळतात त्या प्रकारचा चौगान हा खेळ खेळताना कुतुबुद्दीन ऐबकचा मृत्यू झालेला. याबद्दल काही प्रॉब्लेम आहे काही कोणाला? ओके, चौगान घुडसवारी, व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, चलेगा. आता कुतुबुद्दीन ऐबक बद्दल एवढी माहिती इनफ आहे. ठीक आहे. यांनी त्याचं केलं. आता हा अल्ततमिश जो होता ना, ह्या अल्तमिश मी सांगितलेलं आहे पहिला सुलतान, आणि यांना काय बोलायचं, गुलामांचा गुलाम. आणि यांनी काय केलेलं, अल्ततमिशने कुतुब मिनारचे बांधकाम सुद्धा पूर्ण केलेलं. क्लिअर आहे. आणि अल्ततमिशची एक मुलगी होती, यांच्या मुलीचं नाव होतं रजिया. ठीक आहे, रजिया सुलताना. आणि ही दिल्लीच्या गादीवरती बसणारी पहिली आणि एकमेव महिला होती. हिने काय केले, ह्याचे दोन्ही मुलगे नालायक होते, बेवडे होते, म्हणून ह्याने काय केलं, तर ह्याने मुलीला आपले सुलताना बनवलेली. ठीक आहे. आणि हिने 4च वर्ष फक्त दिल्लीवरती राज्य केलं, नंतर हिचा मर्डर करण्यात. तर रजिया सुलताना अल्तमिशची मुलगी होती, आणि दिल्लीची पहिली महिला सुलतान आणि एकमेव महिला सुलतान रजिया सुलताना होती. क्लिअर आहे? ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, समजतंय का सर्वांना? जरा एकदा थम्सअप द्या, समजतंय का व्यवस्थित? ओके, ठीक आहे, चालेल. आता इथे जे असा हा जो कुतुब मिनार आहे, इथे असा कुतुब मिनार सारखे, आता हे अकबर अल्लादीनचं पण सांगतो थोडंफार. अकबरांनी ना कोणता बांधलेला माहित आहे का, एक महत्वाचा दरवाजा बांधलेला अकबरांनी पण. ते गुजरातला गेलेले, गुजरात वरती विजय मिळवला त्यांनी. गुजरातचा जो हा होता सुलतान बोलू शकतो आपण त्यांना हरवलं, आणि मग ते दिल्लीमध्ये जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी बुलंद दरवाजा बांधलेला. बुलंद दरवाजा त्यांनी बांधलेला. व्हेरी गुड तुषार. ओके, बुलंद दरवाजा. ओके, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्रीमध्ये त्यांनी बांधलेला अकबराचा बुलंद दरवाजा, लक्षात ठेवा. ओके, फतेपूर सिक्रीची सुद्धा स्थापना यांनीच केलेली अकबरांनी. आणि अकबराचं सर्वात इम्पॉर्टंट एक युद्ध पण लक्षात ठेवा. तुम्हाला गेल्या लेक्चरमध्ये पण मी युद्ध सांगितलेले आहेत अकबराचे. अकबराचं कोणतं युद्ध आठवतंय का? पानिपत द्वितीय 1556. ओके, पानिपत दुसरं कोणाकोणामध्ये झालेलं, अकबर वर्सेस हेमू विक्रमादित्य. आणि दुसरं, ओके, आणि अजून एक लक्षात ठेवा 1576चं हल्दीघाटीचं युद्ध. हल्दीघाटी युद्ध. अकबरच्या वतीने अकबरचा सेनापती होता मानसिंग. ओके, जोधा अकबर मधला जोधाचा भाऊ होता हा मानसिंग. ओके, आणि मानसिंग जो होता त्याचं युद्ध झालेलं, मानसिंग वर्सेस आपले महाराणा प्रताप जे होते. ओके, महाराणा प्रताप यांच्याबद्दल युद्ध झालेलं. ठीक आहे, हे हल्दीघाटीचं युद्ध. सो या युद्धाला असंही म्हटलं जात होतं अकबर वर्सेस महाराणा प्रताप. आणि अकबरच्या जी करिअर होतं, अकबरची जी कारकीर्द होती ती एक चांगली कारकीर्द म्हणून लोकांच्या मनात होती, परंतु त्याच्यावरचा एक काळा डाग आहे, तो म्हणजे हे हल्दीघाटीचं युद्ध. ठीक आहे, हल्दीघाटीचं युद्ध त्याचे ब्लॅक पिरियड म्हटला जातो, कारण त्यामध्ये अत्यंत क्रूरता केलेली होती हल्दीघाटीच्या युद्धामध्ये. ओके, त्याच्यानंतर हे अल्लादीन खिलजी, यांना तर कोण ओळखत नाही, अतिशय क्रूर असा शासक होता अल्लादीन खिलजी. त्यांनी एक शहराची स्थापना केलेली. त्या शहराचं नाव लक्षात ठेवा, सिरी. ओके, सिरी हे शहर होतं.
ओके, आता जे दिल्ली आहे त्याच एरियात होतं हे. सिरी हे शहर, सिरी शहराची स्थापना कोणी केलेली? अल्लाउद्दीन खिलजीने. आणि ह्यांनी पण एक दरवाजा बांधलेला, तो दरवाजा होता तो म्हणजे अलाई दरवाजा. अलाई दरवाजा. ओके, अलाई दरवाजाची स्थापना कोणी केलेली किंवा कोणी बांधलेलं? अल्लाउद्दीन खिलजीने बांधलेलं. आणि सिरी शहराची स्थापना कोणी केलेली? ती सुद्धा अल्लाउद्दीन खिलजीने. शहाजहानने तर भरपूर काय बांधलेलं आहे, ताजमहल लक्षात ठेवा फक्त त्याला, बाकी आपण विषयांतर होईल म्हणून मी जास्त सांगत नाही. तो अल्लाउद्दीन खिलजीचा माहितच आहे कोणता? अलाई दरवाजा, सिरी. ठीक आहे. हे जागतिक वारसा स्थळांबद्दल मला कोण माहिती सांगेल? त्याला जागतिक वारसा स्थळ इथे माहिती आलेली आहे. हे पण अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळे ह्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती देणं माझं कर्तव्य बनतं. ठीक आहे. जागतिक वारसा स्थळ कोणातर्फे जाहीर करण्यात येतात? कोणती ऑर्गनायझेशन आहे जी जागतिक वारसा स्थळ जाहीर करते? ओके, कोणाला माहिती आहे जागतिक वारसा स्थळ? ओके, वर्ल्ड हेरिटेज साइट्स. जागतिक वारसा स्थळ आहे हे कोणातर्फे जाहीर करण्यात येतात? व्हेरी गुड नॅन्सी, युनेस्को तर्फे हे जाहीर करण्यात येतात. युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. हे बघा, ओ, MNO, ओ नंतर येतं काय? ओ नंतर येतं पी ना, MNOP. सो पी फॉर पॅरिस, लक्षात ठेवा, पी फॉर पॅरिस. आणि युनेस्कोचं हेडक्वार्टर आहे पॅरिसला, लक्षात ठेवा. आणि युनेस्कोची हेडक्वार्टर आहे पॅरिसला. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का युनेस्को बद्दल? ओके, पॅरिसला हेडक्वार्टर आहे. ऑड्री ऑझुले हे त्याचे महानिर्देशक आहेत, ऑड्री ऑझुले. ओके, आणि भारतामध्ये किती जागतिक वारसा स्थळ आहे? तर भारतामध्ये आतापर्यंत 38 जागतिक महास्थळ आहेत. 38. सर्वात जास्त रशिया आणि इटलीमध्ये आहेत 53. सॉरी, चायना आणि इटलीमध्ये आहेत 53 आणि 53. क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम आहे का या क्वेश्चन मध्ये कोणाला? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? इन्फॉर्मेशन जास्त होतंय का असं पण मला एकदा सांगा. जर जास्त होत असेल तर मी कमी कमी सांगत जाईल. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मग आपण पुढच्या टॉपिक वरती जाऊया. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, हा लक्षात ठेवा, हा आहे अलाई दरवाजा जो अल्लाउद्दीन खिलजीने बांधलेला आहे. आणि हा जो या मुलाच्या मागे आहे तो आहे कुतुब मिनार. ठीक आहे, अतिशय बघण्यासारखं आहे. जर चान्स मिळाला दिल्लीला गेल्याचा ना, बघून या नक्कीच. ओके, ठीक आहे. मानवी शरीराचा सामान्य रक्तदाब किती असतो? चला, सायन्स आलेला आहे, हिस्ट्रीने बोर झाले असतील. ओके, 1 1 1 1 1. सगळे 1 एवढे 100% येतात का सर्वांना? योग्यच आन्सर द्यायचे म्हणून देत आहे. 1 आन्सर रॉंग आहे बाय द वे. 180 आन्सर चुकीचा आहे. सॉरी, फर्स्ट ऑप्शन चुकीचा आहे. 120. ओके, चला लक्ष द्या त्या क्वेश्चन. मानवी शरीराचा सामान्य रक्तदाब किती? ओके, मानवी शरीराचा सामान्य रक्तदाब किती? एक आन्सर चुकीचा आहे, तरी पण तुम्हाला तेच आन्सर सांगता तुम्ही. ओके, लक्षात ठेवा, या क्वेश्चनचा आन्सर आहे ते म्हणजे 120-80 mmHg. अतिशय बरोबर आन्सर आहे तुमच्या सर्वांचा आन्सर. ओके, लक्षात ठेवा, 120-80 mmHg. Hg म्हणजे काय? तर Hg म्हणजे पारा. पाऱ्याचं चिन्ह आहे. पाऱ्याचं चिन्ह काय आहे? Hg, मर्क्युरी. ओके, सामान्य रक्तदाब 120. कोणी मला सांगेल का रक्तदाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो? केव्हा? ब्लड प्रेशर. ओके, ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर. ओके, रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर. ओके, 120-80 mmHg. ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर कोणत्या याने मेजर केला जातो? ओके, कोणत्या याने मेजर केला जातो माहिती आहे का? कोणतं उपकरण वापरलं जातं? ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय व्हॉट? बॅरोमीटरने हवेचा दाब मोजला जातो. ते हवेचा प्रेशर मोजला जातो. ओके, बॅरोमीटर बरोबर आहे, पण तो हवेचा प्रेशर मोजला जातो. स्टेथोस्कोपने आपण हार्ट रेट मोजले जातात, आपले हार्ट रेट. ओके, लक्षात ठेवा, ह्याचं नाव आहे अतिशय भारी, स्फिग्नोमॅनोमीटर. ओके, स्फिग्नोमॅनोमीटर. ओके, हा स्फिग्नोमॅनोमीटर जो आहे याने ब्लड प्रेशर मोजला जातो. हा लक्षात ठेवा, हा जो तुम्ही बघितलाच असेल हा स्फिग्नोमॅनोमीटर. ठीक आहे, अशा प्रकारे असतो. इथे सध्याला हा तर अॅनालॉग आहे, परंतु आता डिजिटल वाचलं जातं. ठीक आहे, हा 120-80 mmHg असतो आपल्या ब्लडचा नॉर्मल प्रेशर. याच्यापेक्षा हा जो आहे इथे 140-90 याला हाय ब्लड प्रेशर बोलतात.
याला कोणता ब्लड प्रेशर बोलतात? हाय ब्लड प्रेशर. आणि हा जो 160/20 असतो एवढा जर प्रेशर झाला तर आपले जे आर्टरीज असतात जिथून ब्लड फ्लो होतं हे रप्चर पण होऊन आतमध्येच ब्लिडिंग होऊन इंटरनल ब्लिडिंग होऊन ह्युमनची डेथ होते त्या माणसाची. ठीक आहे, 160/120 क्लिअर आहे. तो अति उच्च आहे आणि तिथून आपले जे ब्लड वेसल्स असतात ते सर्व रप्चर होऊन इंटरनल ब्लिडिंग होते. क्लिअर आहे. सिग्नो मॅनोमीटर. ओके, ठीक आहे. ओके, अजून इथे 180 आपण काही नाही नॉर्मल होतो. ठीक आहे, तो नॉर्मल ह्यामध्ये काय आहे 120. रक्त. चला ब्लड बद्दल थोडीशी माहिती सांगा. एक टॉपिक पण शिकवतो ना थोडाफार तुम्हाला. ब्लड. चला ब्लड बद्दल माहिती सांगा. तुम्हाला काय माहिती आहे ब्लड बद्दल? कमेंट करा फटाफट. लक्षात ठेवा ब्लड 2 घटकांनी मिळून बनलेलं असतं. ठीक आहे, ब्लड मध्ये 2 घटक असतात. एक तर असतो प्लाझ्मा आणि एक असतो ते म्हणजे ब्लड कॉर्पस्कल और आपले ब्लड सेल्स पण बोलू शकतो आपण यांना. ब्लड सेल्स बोलू शकतो, ब्लड कॉर्पस्कल्स बोलतात. ठीक आहे. ओके, प्लाझ्मा आणि ब्लड कॉर्पस्कल. प्लाझ्मा बद्दल तर आता सर्वांनीच ऐकले आहे. ब्लड मध्ये ऑलमोस्ट 55% प्लाझ्मा असतो आणि 45% ब्लड सेल्स असतात अप्रॉक्सिमेटली. प्लाझ्मा मध्ये काय नसतात तर प्रोटीन्स असतात. ओके, प्लाझ्मा मध्ये जास्त करून प्रोटीन्स असतात. ब्लड सेल्स पुन्हा 3 प्रकारे असतात. एक असतात ते म्हणजे आरबीसी रेड ब्लड सेल्स, एक असतात डब्ल्यूबीसी व्हाईट ब्लड सेल्स आणि तिसरे असतात ते म्हणजे प्लेटलेट्स. ओके, प्लेटलेट्स. ओके, आरबीसी लाल रंगाचे असतात, डब्ल्यूबीसी कलरलेस असतात, व्हाईट पण बोलू शकतो आपण त्यांना, आणि प्लेटलेट. ओके, आरबीसीचं कार्य काय असतं तर आरबीसीचं कार्य असतं आरबीसी मध्ये एक हिमोग्लोबिन असतं. आरबीसी मध्ये कोण असतो? आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो आणि या हिमोग्लोबिनमुळे रक्ताला लाल रंग प्राप्त झालेला असतो, रेड कलर. हा जो रेड कलर जो आहे तो कशामुळे आलेला असतो? हिमोग्लोबिनमुळे असतो. आणि या हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे तर आपला जो ऑक्सिजन असतो ऑक्सिजनचे वहन करणं, ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑक्सिजन. ओके, हे हिमोग्लोबिनचं कार्य असतं. क्लिअर आहे. सो आपल्या बॉडीमध्ये लाल रंग कशामुळे आलेला असतो तर हिमोग्लोबिनमुळे आलेला असतो. हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे तर ऑक्सिजनचं वहन करणे. क्लिअर आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? डब्ल्यूबीसी ह्या आपल्या फायटर सेल्स ऑफ द बॉडी असतात. फायटर सेल्स ऑफ द बॉडी, आपल्या बॉडीचे सैनिक पण बोलतात त्यांना, फायटर सेल्स ऑफ द बॉडी. ओके, ठीक आहे. आपल्या बॉडीचे, आपल्या शरीराचे, मानवी शरीराचे सैनिक कोणाला म्हटलं जातं तर ते डब्ल्यूबीसीला म्हटलं जातं, व्हाईट ब्लड सेल्सला म्हटलं जातं. आणि हे प्लेटलेट्स जे असतात हे प्लेटलेट्स पण अतिशय महत्वाचं काम करतात की आपल्या जर बॉडीवरती कुठे स्क्रॅच वगैरे आला, आपल्याला इंजरी झाली तर त्यामधून जो ब्लड आपला लिकेज होत असतं तर हे ब्लड क्लॉटिंगचं कार्य कोण करतं? ब्लड क्लॉटिंगचं कार्य कोण करतं तर हे प्लेटलेट्स पण काम करतात. ते प्रोथ्रॉम्बिन नावाचं हार्मोन असतं, ते हॉर्मोन सिक्रेट होतं. कोणतं? प्रोथ्रॉम्बिन. ओके, प्रोथ्रॉम्बिन नावाचं हार्मोन असतं, प्रोथ्रॉम्बिन. आता हे प्रोथ्रॉम्बिन हार्मोनच्या एकदम ऑपोजिट एक हार्मोन असतं ते म्हणजे हिपॅरिन हार्मोन. लक्षात ठेवा, हिपॅरिन. ठीक आहे, हिपॅरिन पण लक्षात ठेवा. हिपॅरिन काय करत असतं? आपलं ब्लडच्या आतमध्ये म्हणजे वेसलच्या आतमध्ये जे ब्लड वाहत असतं हे ब्लड कधी थांबत का नाही, म्हणजे इथे असे क्लॉट का होत नाही? ओके, अशा गाठी का बनत नाही? जर गाठी बनल्या तर आपलं ब्लड थांबणार ना. तर हे ब्लड क्लॉट होऊ नये. ओके, म्हणजे अँटीकोअगुलंट, म्हणजे इथे क्लॉटिंग होऊ नये. अँटी क्लॉटिंग एलिमेंट कोणता आहे तर तो आहे हिपॅरिन. हिपॅरिनमुळे आपल्या शरीरात जेव्हा ब्लड वाहत असतं ते क्लॉट होत नाही. लक्षात आलं इतकं सर्वांना? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का? हिपॅरिन अँटी क्लॉटिंग एजंट बोलतात त्याला. क्लिअर आहे का इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे. चला, ब्लडचं अजून एक इम्पॉर्टंट सांगा. चला, ब्लड किती असते? किती असते तर लक्षात ठेवा 5040 मिलीलिटर. ओके, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 5 लिटर. ओके, 5 ते 5.5 लिटर ब्लड आपल्या ह्युमन बॉडीमध्ये असते. ओके, 5040 ml प्रिसाइजली आहे. ओके, एकदम प्रिसाइजली. ओके, ठीक आहे. आणि आता सर्वांनाच हा माहिती असला पाहिजे, युनिव्हर्सल डोनर कोण आहे? रक्तदाता, युनिव्हर्सल ब्लड डोनर आणि ऍक्सेप्टर पण सांगा. ओके, युनिव्हर्सल ब्लड डोनर ओ पॉझिटिव्ह, व्हेरी गुड. ओ नेगेटिव्ह ते पण एकदा सांगा. लक्षात ठेवा, ओ नेगेटिव्ह असतो युनिव्हर्सल डोनर. आपल्याला ओ नेगेटिव्ह की ओ पॉझिटिव्ह हे विचारलं जात नाही. लक्षात ठेवा, आपल्याला फक्त इतकंच विचारतात की युनिव्हर्सल डोनर कोण. ठीक आहे, तर ओ ब्लड ग्रुप जो आहे तो डोनर असतो. आणि
ऍक्सेप्टर कोण आहे, तर ऍक्सेप्टर जे आहे ते आहेत एबी ब्लड ग्रुप आणि एबी पॉझिटिव्ह. तो ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप एबी आहे ते कोणाचंही रक्त घेऊ शकतात, का तर ते युनिव्हर्सल ऍक्सेप्टर असतात. ओके, अँटीबॉडी. आणि हे जे ब्लड ग्रुप असतात, हे ब्लड ग्रुपचा शोध कोणी लावला जरा सांगतील का कोणी मला? ब्लड ग्रुप वॉज डिस्कवर्ड बाय, व्हेरी गुड पराग. ओके, व्हेरी गुड पराग, व्हेरी गुड. विल्यम हार्वेने, रेश्मा मॅडम, हे जे विल्यम हार्वे आहेत यांनी आपली जी ब्लड सर्क्युलेशन सिस्टम आहे त्या सिस्टमच्या बद्दल सांगितलेलं विल्यम हार्वे. ठीक आहे, परंतु ब्लड ग्रुपची माहिती कार्ल लँडस्टेनर यांनी दिलेली. ओके, कार्ल लँडस्टेनर. ओके, यांनी ब्लड ग्रुप ए, बी आणि ओ हे 3 ब्लड ग्रुप सांगितलेले. यांनी कोणते ब्लड ग्रुप सांगितलेले? ए, बी आणि ओ हे 3 ब्लड ग्रुप सांगितलेले. यांचे स्टुडंट होते दोघे जण, त्यांनी एबी हा ब्लड ग्रुपचा पण शोध लावला. ठीक आहे, क्लिअर झालं का? या क्वेश्चन बद्दल इतकी माहिती इनफ आहे असं मला वाटतं. अजून काही माहिती पाहिजे असेल किंवा समजली नसेल तर विचारू शकता. क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही डाऊट आहे का? चला नेक्स्ट जाऊया. हा आहे स्पिग्मोमॅनोमीटर. प्रौढ मानवी शरीरात किती हाडे असतात? हा तर अतिशय लुप्ता क्वेश्चन लहान मुलांचा. ओके, ठीक आहे. चला, गौरी काय नाही समजलं? ब्लड बद्दल काय नाही समजलं सांगा. लक्षात ठेवा, मी रिवाइज करतो थोडंसं. ब्लड मध्ये काय असतात? तर ब्लड मध्ये आपल्या 2 घटक असतात. ब्लड मध्ये आपल्या 2 घटक असतात. ते म्हणजे एक असतो तो म्हणजे प्लाझ्मा आणि दुसरा असतो तो म्हणजे ब्लड सेल. प्लाझ्मा किती असतो? 55% असतो. प्लाझ्मा म्हणजे जास्ती काही नसून प्लाझ्मा म्हणजे ब्लडचे प्रोटीन्स असतात. ओके, ब्लड प्रोटीन्स असतात. आणि ब्लड सेल सर्वात इम्पॉर्टंट आहे. ब्लड सेलचे पुन्हा 3 प्रकार पडतात. एक असतात आरबीसी लाल रक्तकणिका, एक असतात डब्ल्यूबीसी श्वेत रक्तकणिका आणि एक असतात प्लेटलेट. आरबीसीचं काम काय असतं? तर ऑक्सिजनचं वहन करणं हे एक त्याचं बेसिक काम आहे. का तर त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन असतो आणि हिमोग्लोबिनमुळेच रक्ताला लाल कलर प्राप्त झालेला असतो. डब्ल्यूबीसीचं काम काय असतं? तर आपल्या शरीरामध्ये जे पण बाहेरचे घटक येतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात, विषाणू, जीवाणू, तर ह्यांच्यासोबत फाईट करण्याचं कार्य कोणाचं आहे? तर ते आपल्या डब्ल्यूबीसीचं आहे. आता कोरोनाच्या विषाणू सोबत फाईट करण्याचं अजून तंत्र यांना अवगत नाहीये, त्यामुळे आपल्याला सर्वांना कोरोना होतोय. प्लेटलेट्सचं सांगायचं झालं तर ब्लड क्लॉटिंगचं काम करतात. आता प्लेटलेट्स आणि प्रोथ्रॉम्बिन जे हॉर्मोन्स हे दोन मिळून ब्लड क्लॉटिंगचं कार्य करत असतात. आणि त्याच्याच विरुद्ध काम असतं ते म्हणजे हिपॅरिनचं. हिपॅरिन काय करत असतं? तर शरीराच्या आतमध्ये रक्त क्लॉट होऊ देत नाही. ओके, ठीक आहे. आरएच फॅक्टर म्हणजे आरएच फॅक्टर पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह. जसं की आरएच फॅक्टर बद्दल सांगायचं झालं, समजा आरएच फॅक्टर जो आहे हा प्रेझेंट असेल तिथे तर त्याला पॉझिटिव्ह बोलतात. आरएच फॅक्टर जर नसेल तिथे तर ते नेगेटिव्ह असतात. ओके, नंतर आपण इथे डोनर बद्दल बोललेलं. युनिव्हर्सल डोनर कोण होता? तर ओ नेगेटिव्ह. ओके, ओ लक्षात ठेवा तुम्ही, नेगेटिव्ह नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. परंतु ऍक्सेप्टर कोण आहे? पॉझिटिव्ह. ओके, आता ह्याला ब्लड भेटणार कोणाचं पण तर हा स्वतः पॉझिटिव्हच असणार ना. अरे वा, मी पॉझिटिव्ह म्हणजे ह्याला काही टेन्शनची गोष्ट नाहीये, मला कोणाचंही ब्लड चालेल. तो एबी पॉझिटिव्ह आहे. क्लिअर आहे. आणि ब्लड ग्रुपची डिस्कवरी कोणी केलेली? तर कार्ल लँडस्टेनरने केली. क्लिअर आहे. ठीक आहे. 206 आन्सर येते सर्वांचं. वेल डन, व्हेरी गुड. सर्वांचं आन्सर बरोबर आहे. तर एका प्रौढ मानवी शरीरात म्हणजे एका ऍडल्ट ह्युमन मध्ये किती असतात? ऍडल्ट ह्युमन मध्ये 206 ऍडल्ट ह्युमन मध्ये किती बोन्स असतात? तर 206 बोन्स असतात. अतिशय बरोबर आहे तुमच्या सर्वांचं. ठीक आहे, 206 बोन्स असतात. ठीक आहे. जेव्हा आपण जन्मलेलो असतो तेव्हा अप्रॉक्सिमेट 300च्या आसपास आपले बोन्स असतात. 260. ठीक आहे. ब्लड लाल किसके कारण होता है? चंदन, ब्लड लाल, ये जो हीमोग्लोबिन है ना, ये हीमोग्लोबिन के कारण ब्लड लाल होता है. हीमोग्लोबिन के अंदर ना आयरन होता है. ओके ओके, आयरन. और ये आयरन जो है वो रेड कलर का होता है ना, इसके लिए मेन रेड होता है. ये हीमोग्लोबिन के कारण रेड ब्लड होता है. इसलिए जब आप ऊंचाई पर जाओगे, अगर आप जो गोरे लोग होते हैं ज्यादा करके एकदम, वो अगर ऊंचाई पर जा गए, ट्रैकिंग वगैरह हो गए और टॉप पे पहुंच गए ना, तो उनकी स्क्रीन पूरी रेड दिखाई देती है. क्यों? क्योंकि बॉडी के अंदर जो है ऑक्सीजन की कमी निर्माण होती है ना, ऑक्सीजन कम होता है. और ऑक्सीजन को ट्रांसपोर्ट करना किसका काम है? तो आरबीसी का काम है. और आरबीसी के अंदर हीमोग्लोबिन है. तो ये जो है ना हीमोग्लोबिन, ठीक है, तो आरबीसी का जो कॉन्सेंट्रेशन होता है वो ऑलमोस्ट बढ़ता है. इसके वजह से वो रेड कलर में, मतलब लाल लाल दिखाई दिए होते हैं जो ज्यादा गोरे लोग होते हैं. ठीक है. एंड हीमोग्लोबिन अभाव एनीमिया रोग होतो. वेल डन, व्हेरी गुड. हीमोग्लोबिन अगर कम होगा तो एनीमिया हा रोग होतो. ओके, एनीमिया.
ठीक आहे. हिमोग्लोबिन जर कमी असेल तर ॲनिमिया हा रोग होतो. ठीक आहे. पंडू रोग बोलतात मराठीमध्ये त्याला, पंडू रोग, हिमोग्लोबिन. ठीक आहे. चालेल, वेल डन. तुम्ही पण भाग घेतात, अतिशय चांगली गोष्ट आहे. आता येते मानवी शरीरात पॉलिसायथेमिया. ठीक आहे. पॉलिसायथेमिया एवढा इम्पॉर्टंट नाहीये, पण ॲनिमिया तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात. आता ह्युमन बॉडीमध्ये किती हाडे असतात? ओके, हाऊ मेनी बोन्स इन ऍडल्ट ह्युमन? तर किती असतात? 206. न्यूबॉर्न मध्ये ऑलमोस्ट हे असतात. त्याला हाडांबद्दल विचारायचं आहे तर त्याला एक सर्वात इम्पॉर्टंट आणि बाबा आदमच्या जमान्यापासून विचारले जातात हे दोन प्रश्न, सर्वात मोठे आणि सर्वात लहान. चला सर्वांनी सांगा. ओके ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, सर्वात मोठी हड्डी कोणती असते आपली? तर फीमर असते. फीमर म्हणजे याला आपण थायबोन पण बोलतात, फीमर. आणि सर्वात लहान म्हणजे स्टेपिस. ओके, हे आहे त्या क्वेश्चनचं आन्सर, लहान. ओके, फीमर आणि स्टेपिस. ओके, फीमर आणि स्टेपिस. हे स्टेपिस कुठलं? हाड्यांचं. ठीक आहे. हे बघ, मानवी बॉडीमध्ये किती हाडे असतात? तर 206 असतात ऍडल्ट मध्ये. जेव्हा लहान मुलगा जन्मला असतो तेव्हा त्याच्यामध्ये ऑलमोस्ट अप्रॉक्स 300 असतात. मग नंतर हाडे फ्यूज होत जातात, जॉईन होत जातात आणि 2-3 हाडे मिळून एकच हाडे होत असतात. त्यामुळे हे जेव्हा ऍडल्ट होतो आपण तेव्हा 206 हाडं आपल्या बॉडीमध्ये शिल्लक राहतात. हे 206 हाडांपैकी आपल्या परीक्षेसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहेत ती म्हणजे ही 2 हाडं. सर्वात मोठं हाड कोणतं? सर्वात मोठे बोन कोणते? तर फीमर बोन. त्याला आपण थायबोन पण बोलतात. आपली जे मांडीचं बोन आहे त्याला थायबोन जो आहे तो फीमर आहे. आणि इथेच एक थाय मसल पण असते, मॅक्सिमस ग्लुटियस. ओके, मॅक्सिमस ग्लुटियस ही जी मसल आहे ही आपल्या बॉडीची सर्वात मोठी आहे, हिला हिप मसल पण बोलतात. ठीक आहे, मॅक्सिमस ग्लुटियस. ओके, फीमर आणि स्टेपिस. आता स्टेपिस जे आहे हे सर्वात लहान हाड असतं. हे कुठे असतं? तर हे कानांमध्ये असतं. मॅलियस, इंकस आणि स्टेपिस. ओके, मॅलियस, इंकस, स्टेपिस. हे त्यांची नावं लक्षात ठेवायची गरज नाही मॅलियस आणि इंकसची. पण हे जे आपले कान आहे ह्या कानामध्ये हे 3 हाडं असतात. स्टेपिस हे त्यातलं सर्वात लहान हाड असतं. ओके, आणि हे 2 कानं मिळून म्हणजे कानांमध्ये टोटल आपले किती हाडे असतात? तर टोटल कानांमध्ये 6 हाडे असतात. एका कानात 3 आणि दुसऱ्या कानात 3. तो आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सर्वात मोठे फीमर आणि सर्वात लहान स्टेपिस. क्लिअर आहे इथपर्यंत प्रॉब्लेम? हाडे कशापासून बनलेली असतात ते सांगू शकेल का? ओके, हे आपल्या लक्षात ठेवा. हे फॉस्फरस आणि कॅल्शियम पासून बनलेली असतात. फॉस्फरस आणि कॅल्शियम पासून. आणि एक्झॅक्टली सांगायचं झालं तर तुम्ही लक्षात ठेवू नका, ट्राय कॅल्शियम फॉस्फेट नावाचा एक असतो, कंपाऊंड असतं ट्राय कॅल्शियम फॉस्फेट, त्याच्यापासून बनलेलं असतं. युटीआय, पल्लवी युटीआय काय सांगतो? फॉस्फरस आणि कॅल्शियम पासून हे हाडे बनलेली असतात. ओके, क्लिअर आहे का इथपर्यंत? आणि टोटल मसल्स किती असतात? मसल्स कोणाला माहिती आहेत का? मसलचा प्रिसाइज आकडा लक्षात ठेवा. मसलचा प्रिसाइज आकडा 640 आहे. ऑप्शन मध्ये 650 पण असतं आणि 660 पण असतं. लक्षात ठेवा. प्रिसाइजली आपलं जे 12वीचं 12th टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये 640 दिलेलं आहे. सो आपण 640 पकडून. ओके, मानवी शरीरामध्ये किती मसल्स असतात? तर 640 मसल्स असतात. क्लिअर आहे का? काही प्रॉब्लेम आहे का या क्वेश्चन मध्ये? ओके, आहे. ठीक आहे, बायोलॉजीच्या लॅब मध्ये सर्वांनी बघितलाच असेल. ओके, हा जो मॅन्डिबल आहे ना, हा आपले फ्लेक्सिबल जॉईंट बोन जो आहे, जो आपण जबडा बोलत असतो, हे जबडा तो आहे. हा क्लॅव्हिकलला कॉलर बोन पण बोलतात. तुमच्या सर्वांचं कॉलर वरती जे बोन आहे बघा आडवं, ओके, हे जे त्याला क्लॅव्हिकल बोलतात, त्याला कॉलर बोन पण म्हटलं जातं. ठीक आहे, कॉलर बोन. आणि अजून कोणतं इम्पॉर्टंट आहे यामध्ये? रेडियस अल्ना वगैरे हे काय आपल्याला जास्त इम्पॉर्टंट आहे. फीमर, फीमर सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि इथे कानामध्ये, कान तर इथे दिलेच नाहीत. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना? काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? ठीक आहे, लक्षात ठेवा. एक सर्वात हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ द बॉडी काय आहे कोणाला माहिती आहे का? हार्डेस्ट सबस्टन्स म्हणजे सर्वात कठीण पदार्थ आपल्या बॉडीचा कोणता आहे? हार्डेस्ट सबस्टन्स कोणाला, कोणी वाचनात आहे का कोणाच्या? हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ द बॉडी. स्टाफ सिलेक्शनला विचारून झालेला क्वेश्चन आहे हा, एसएससी ला. हार्डेस्ट सबस्टन्स, जबडा नाही, जबडा तर एक अवयव आहे ना. हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ द बॉडी कोणता आहे? कवटी, कवटी नाहीये, कवटी लगेच तुटते. सबस्टन्स म्हणजे हे आहे सर्वांच्या इनॅमल, लक्षात ठेवा तुम्ही. इनॅमल, इनॅमल जे आहे दातांवरती असते ना, ते हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ द बॉडी आहे इनॅमल.
ओके, लक्षात ठेवा, तुम्ही पाठ करून ठेवा, कधी परीक्षेमध्ये विचारलं गेलं तुम्हाला. केंद्र सरकारच्या पण जेवढ्या परीक्षा असतात त्या सर्व फॉर्म भरत चला आता तुम्ही. ओके, महाराष्ट्र सरकारची परीक्षा 2 वर्ष तरी झाली, आता होणारच नाहीये, होतच नाहीये. ठीक आहे ना, गेल्या वर्षीपासून. ठीक आहे, हार्डेस्ट सबस्टन्स इन मला. जाऊयात पुढे. आधुनिक आवर्त सारणीची मांडणी कोणी केली? हा प्रश्न ग्रुप डी ला गेल्या वर्षी 2018 ला जी ग्रुप डी झालेली आहे त्याला विचारून झालेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. पल्लवी नाईक नाही, मेंडेलिव्ह नाही, हेनरी मोसले. या क्वेश्चनचा आन्सर काय आहे? हेनरी मोसले. आपल्याला आधुनिक आवर्त सारणी विचारली आहे, म्हणजे सध्याला जी आपण आवर्त सारणी वापरतो, ही जी आवर्त सारणी वापरतो ना, ही जी आवर्त सारणी आहे, हा जो पिरियडिक टेबल आहे, हा हेनरी मोसलेने केलेला आहे. हा, आधुनिक आवर्त सारणीचे जनक कोणाला म्हटलं जातं? आवर्त सारणीचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर हे मेंडेलिव्हला म्हटलं जातं. का तर मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी बनवलेली ती प्रिसाईज होती त्यावेळेची सर्वात जास्त. तो मेंडेलिव्हची आवर्त सारणी बघूनच हेनरी मोसलेने बनवली. परंतु आधुनिक आवर्त सारणी, जे सध्याला आवर्त सारणी जी आहे ती, तिचं श्रेय कोणाला जातं? तर हेनरी मोसलेला जातं, त्यांनी बनवलेली आहे. सांगा, पिरियडिक टेबल मध्ये किती एलिमेंट आहेत सध्याला? किती एलिमेंट आहेत? किती एलिमेंट्स आहेत? ओके, किती मूलद्रव्य आहेत? तर 118 मूलद्रव्य आहेत. लक्षात ठेवा, 118, 98 अधिक 20. ओके, 118 मूलद्रव्य आहे. ओके, अणु, आणि हे कशानुसार आहेत? तर लक्षात ठेवा, हे अणुक्रमांक चढतानुसार आहे. म्हणजे हायड्रोजन पहिला, नंतर दुसरा हिलियम, तिसरा लिथियम, बेरिलियम, असा वाढत वाढत जातो. हे जे आडवे रेषा आहेत, त्या आडव्यांना आपण काय बोलतात? तर यांना पिरियड्स असं बोलतात. ओके, हे आडवे जे आहेत त्यांना पिरियड्स बोलतात. आवर्त आहे, मराठीमध्ये बोलतात त्यांना आवर्तने की काहीतरी. हे चुकत असेल तर मला सांगत चला. ओके, आवर्तने. आणि हे जे उभे आहेत ना, ओके, ह्या उभ्यांना आपण ग्रुप्स असं म्हणतात. ओके, ग्रुप्स असं म्हणतात, ह्यांना गण असं म्हणतात. ठीक आहे, ग्रुप्स असं म्हणतात. क्लिअर आहे? असे टोटल पिरियड्स किती आहेत? टोटल पिरियड्स आहेत 7, आणि टोटल ग्रुप्स किती आहेत? तर टोटल ग्रुप्स आहेत 18. तुम्हाला दिसत असतील बघा, 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. 18 पिरियड आहेत. आणि हा जो 18 ग्रुप आहे, हा जो 18th ग्रुप आहे, हा जो 18th ग्रुप दिसतोय की नाही तुम्हाला, हा जो 18th ग्रुप, त्या 18th ग्रुपला बोलतात नोबल गॅसेस. नोबल गॅसेस यांना आपण राजवायू असं पण म्हणतात. राजवायू. ठीक आहे, राजवायू म्हणतात, कारण हे कोणासोबत सुद्धा रिॲक्शन नाही करत, का तर ह्यांचे व्हॅलेन्सी जी आहे ही कम्प्लीट व्हॅलेन्सी असते. हिलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झिनॉन, रेडॉन आणि ओमेशन. ओके, ठीक आहे. काही प्रॉब्लेम आहे का? सर्वात लाइटेस्ट मेटल विचारलं तर काय येणार तो? तर तो असणार आपला हायड्रोजन. ठीक आहे, हायड्रोजन. ओके, काय प्रॉब्लेम आहे का? हा हिलियम जो गॅस आहे, हा पॅराशूट मध्ये वगैरे किंवा हवेच्या बियांमध्ये भरला जातो. हिलियम. हिलियम का हिलियम भरला जातो? हिलियम पेक्षा तर हलका हायड्रोजन आहे ना, मग हायड्रोजनला का नाही भरत? सांगावं जरा. कोणाला काही प्रश्न आहे का? सर्वात हलका गॅस तर हायड्रोजन आहे, तरी पण आपण फुग्यांमध्ये हिलियम भरतो. हायड्रोजन भरला तर अजून हलका होईल ना फुगा. मग हायड्रोजन का नाही भरत आणि हिलियम का भरतात? हा बोला, काय श्वेता? कोण? हिलियम. हा, रिॲक्शन करत नाही, मग रिॲक्शन तर झेनॉन पण नाही करत, मग झेनॉनला का नाही भरत आपण? तर लक्षात ठेवा, व्हेरी गुड. रिॲक्शन मध्ये त्याचा आन्सर आहे. हिलियम कोणासोबत रिॲक्शन करत नाही, बट हायड्रोजन काय करतो? हायड्रोजन हा फ्लेमेबल आहे, एकदम लगेच आग पकडतो. त्यामुळे जर तुम्ही फुग्यामध्ये हायड्रोजन टाकला तर फुगा रिॲक्शन करून तिथल्या तिथेच आपल्याला वरच्या वरतीच पोहोचवेल. ठीक आहे, फुग्यामध्ये ठेवलं तुम्ही. क्लिअर आहे? इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? ओके, हा जो नायट्रोजन गॅस आहे, नायट्रोजन 7 आहे त्याचा अनुक्रमांक. हा जो 7 नायट्रोजन आहे, हा कशामध्ये भरला जातो? हा चिप्सच्या पॅकेटमध्ये भरला जातो. ओके, आपण जे 5 रुपयाला 5 चिप्स खातो, पूर्ण भरलेलं पॅकेट असतं, तर ते नायट्रोजन हवेचे पैसे देत असतो आपण ऍक्च्युअली. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? ओके, ठीक आहे. चला बघूयात अजून काय माहिती देता येते का यामध्ये. ठीक आहे, सध्याला काय गरज नाही. एलिमेंट बद्दल माहिती आहे ना सर्वांना? हे काय असतात? मूलद्रव्य. ह्याच्यामध्ये 3 घटक असतात, माहिती आहे ना? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. प्रोटॉन कसे असतात? पॉझिटिव्ह चार्ज असतात. न्यूट्रॉन कसे असतात? न्यूट्रल असतात. हे चार्जलेस असतात, न्यूट्रल असतात. काय असतात? न्यूट्रल असतात, चार्जलेस असतात. इलेक्ट्रॉन कसे असतात? निगेटिव्ह चार्ज असतात.
प्रोटॉनचा शोध कोणी लावला तर गोल्डस्टीनने लावला. ओके, प्रोटॉनचा स्ट्रँड कोणी गोल्डस्टीन, पण ह्याला नाव कोणी दिलं तर ह्याला नाव दिलं रुदरफोर्डने. ओके, न्यूट्रॉनचा चॅडविकने. ओके, चॅडविक नावाचा एक सायंटिस्ट होता आणि इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला थॉमसनने लावलेला आहे. ठीक आहे, आणि ऍटमचा शोध कोणी लावला ऍटमचा तर त्याचा शोध लावलेला तो म्हणजे डाल्टन. ओके, हे केमिस्ट्रीचे काही सायंटिस्ट आहेत, हे नाव पण तुम्हाला लक्षात असली पाहिजे. क्लिअर आहे का, काय प्रॉब्लेम आहे का. ऍटमचा शोध डाल्टनने लावलेला. ओके, हे केंद्रक. आता ठीक आहे, चांगला प्रश्न आहे. आता एखादा एलिमेंट असतो बघा, एखादा एलिमेंट असतो ना त्याचा इथे न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लियसच्या बाहेर हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स असे रोटेट होत असतात, म्हणजे चक्कर करत असतात. ठीक आहे, जसे आपले सूर्य आणि इतर सूर्यमाला आहेत ते. ठीक आहे, ठीक आहे, हे जे आहेत. आता इथे जे न्यूक्लियस असतं त्या न्यूक्लियस मध्ये दोघ जण असतात, तो म्हणजे प्रोटॉन असतो आणि न्यूट्रॉन असतो. एक पॉझिटिव्ह आणि एक न्यूट्रल. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियस मध्ये असतात, त्यामुळे यांना न्यूक्लियॉन्स असंही म्हटलं जातं. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स असे ऑर्बिटमध्ये बाहेर फिरत असतात, ऑर्बिटमध्ये. ठीक आहे, ऑर्बिटमध्ये फिरत असतात. क्लिअर आहे का, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. ओके, याची ट्रिक लक्षात ठेवायची तर ही पण ट्रिक आहे बघा. इटा पर नाच, वीट असते ना, विटेवरती नाचा, अशा प्रकारे. इटा म्हणजे इलेक्ट्रॉन थॉमसन, प्रोटॉन म्हणजे रुदरफोर्ड, न्यूट्रॉन म्हणजे चॅडविक. ओके, क्लिअर आहे. तुम्हाला जे पण ट्रिक्स लक्षात ठेवायचे त्या करू शकता. क्लिअर आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. ओके, या प्रश्न मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, समजलं नसेल तर विचारू शकता. नेक्स्ट, पश्चिम घाट व पूर्व घाट कोणत्या पर्वताजवळ मिळतात. एलिमेंट 11 नसतात मॅडम, एलिमेंट 118 आहेत. एलिमेंट हे जे सगळे आहेत ना, हे सगळे एलिमेंट आहेत, हे सगळे एलिमेंट आहेत. ओके, मूलद्रव्य आहे 118. ठीक आहे, पश्चिम घाट आणि पूर्व. लक्षात ठेवा, असा एक इंडिया आहे आपला, बरोबर ना. ड्रॉइंग वरती जाऊ नका कोणी. ओके, ते मला कधीच जमलं नाही. इथून पश्चिम घाट आहे आपला आणि इथून असा पूर्व घाट आहे, आणि हे दोघं मिळून इथे जॉईन होतात. हे जॉईन कुठे होतात तर हे होतात निलगिरी पर्वत. कुठे जॉईन होतात हे होतात निलगिरी पर्वत. हा जो निलगिरी पर्वत आहे हा तामिळनाडूमध्ये आहे, इथे हे जॉईन होतात. ओके, पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे कुठे जॉईन होतात तर निलगिरी पर्वतात. ओके, अन्नमलाई, पराग अन्नमलाई नाही, अन्नमलाई एक पर्वतरांग आहे ना, अन्नमलाई इथे वेस्टर्नला पर्वतरांग आहे. इथे एक अन्नाईमुडी नावाचं शिखर आहे. अन्नाईमुडी नावाचं एक पीक आहे, हायेस्ट पीक ऑफ द वेस्टर्न घाट्स पण बोलतात तिला. अन्नाईमुडी, हिची उंची आहे 2695 मीटर. हे अन्नाईमुडी जे शिखर आहे ना हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. काय आहे अन्नाईमुडी, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे, सर्वोच्च शिखर. ओके, पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणतं तर कळसुबाई का नाही, कळसुबाई नाही, तर ते आहे अन्नाईमुडी. क्लिअर आहे. आणि कळसुबाई कुठलं तर कळसुबाई महाराष्ट्रातलं, महाराष्ट्र आपला एवढा आहे समजा, तर महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर काय तर कळसुबाई. आणि निलगिरी पर्वतरांग आहे, ह्याच्यामध्ये एक दोडा बेट्टा नावाचं एक शिखर आहे, दोडा बेट्टा. माईक ऑन आहे कोणाचा तरी, माईक बंद करा. जे निलगिरी पर्वतरांग आहे ह्याच्यामध्ये दोडा बेट्टा नावाचं शिखर आहे, ते निलगिरीतलं सर्वात उंच. ओके, सह्याद्रीचं सर्वात उंच शिखर काय तर ते अन्नाईमुडी 2695 मीटर, अन्नामलाई पश्चिम घाटातलं. क्लिअर आहे का, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत, समजलं नाही असं काय आहे. काय झालं, सह्याद्रीचं जर सर्वोच्च शिखर विचारलं आपल्याला महाराष्ट्रातलं तर महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर काय कळसुबाई. परंतु जर पूर्ण पश्चिम घाटाचं शिखर विचारलं, पश्चिम घाट हा सर्व एवढा आहे ना पश्चिमेला, हा जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटाचं सर्वोच्च शिखर विचारलं तर ते सर्वोच्च शिखर काय आहे अन्नाईमुडी. अन्नाईमुडीचं काय आहे 2695 मीटर उंची आहे अन्नाई. ठीक आहे, आणि हे जे पश्चिम घाट आहे आणि इकडून जो पूर्व घाट येतो हे दोघं जॉईन होतात कुठे तर तामिळनाडूमध्ये. आणि ती पर्वतरांग कोणती तर ती पर्वतरांग निलगिरी पर्वत. आणि ह्या निलगिरी पर्वतरांगेतील उंच शिखर कोणतं तर ते दोडा बेट्टा. क्लिअर आहे, ठीक आहे. ओके, कळसुबाईची उंची माहिती आहे ना सर्वांना. ओके, 1646 कळसुबाईची उंची आहे, सर्वांना लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, कळसुबाई 1646. व्हेरी गुड, वेल डन. चला नेक्स्ट क्वेश्चन सोडवा. ओके, काय बघू, भारताची नाईटिंगेल असं कोणाला म्हटलं जातं.
तीन, सर्वांचा आन्सर तीन येतो. सरोजिनी नायडू. एवढे सर्वांचं जीके स्ट्रॉंग आहे का? चला नाईटिंगेल म्हणजे काय? चला आता कोण सांगेल? नाईटिंगेल काय आहे? कोणाला प्रश्न पडला आहे का आजपर्यंत? ओके, नाईटिंगेल एक पक्षी आहे. बरोबर, व्हेरी गुड. कोकिळा, व्हेरी गुड. बर्ड आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, मग यांना कोकिळा का म्हटलं जातं? हे चांगले गात होते म्हणून का? हो, तर लक्षात ठेवा, हे चांगल्या कविता लिहित होते. हे खूप चांगले पोएम लिहित असायचे. हे चांगले कवित्री होते. ओके, म्हणून त्यांना नायटिंगेल. ओके, कोणाला म्हटलं जातं? तर ते सरोजिनी नायडू यांना म्हटलं जातं भारताची कोकिळा. आता लक्षात ठेवा, कोकिळा आणि अजून एक आहे गान कोकिळा. ओके, गान कोकिळा कोणाला म्हटलं जातं माहिती आहे ना? तर हे म्हटलं जातं लता मंगेशकर. तर हे लता मंगेशकर यांना म्हटलं जातं गान कोकिळा. ओके, भारताची कोकिळा कोण? सरोजिनी नायडू. परंतु भारताची गान कोकिळा कोण? लता मंगेशकर यांना म्हटलं जातं. क्लिअर आहे? सरोजिनी नायडू या क्वेश्चनचा आन्सर होणार सरोजिनी. सरोजिनी नायडूंचा बर्थ डेट कधी असते माहिती आहे ना सर्वांना? 13 फेब्रुवारी हे त्यांची बर्थ डेट असते. आणि 13 फेब्रुवारीला कोणता दिवस साजरा केला जातो? तर तो आपला नॅशनल वुमन्स डे साजरा केला जातो. ओके, राष्ट्रीय महिला दिवस. ओके, आणि 8 मार्चला आपला जागतिक महिला दिवस असतो. आणि या दिवशी अजून एक लक्षात ठेवा, हा पण इम्पॉर्टंट दिवस आहे, वर्ल्ड रेडिओ डे. वर्ल्ड रेडिओ डे. ओके, वर्ल्ड रेडिओ डे 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो. ठेवा. हे जे सरोजिनी नायडू होत्या ना, त्या सरोजिनी नायडू इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. भारतीय पहिल्या. व्हेरी गुड पल्लवी, व्हेरी गुड. ओके ओके, पहिल्या महिला काँग्रेस अध्यक्ष नाही, तर पहिल्या भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष. पहिल्या भारतीय महिला. हा, व्हेरी गुड श्वेता, छान. ओके, पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष होत्या कोण? तर ह्या सरोजिनी नायडू 1925 ला कानपूर अधिवेशन भरलेलं ना, त्याच्या अध्यक्ष होत्या. पहिल्या महिला कोण? तर पहिल्या महिला ह्या होत्या अॅनी बेझंट. 1917 ला कलकत्ता अधिवेशन भरलेलं, त्याच्या अध्यक्ष होत्या. ठीक आहे, अॅनी बेझंट. 1925 पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू. आणि ह्या कोण होत्या? जसं श्वेताने सांगितलं, पहिल्या महिला राज्यपाल पण होत्या. ह्या युपीच्या होत्या. महिला राज्यपाल ह्या कोण होत्या? तर ह्या पण आपल्या होत्या सरोजिनी नायडू, उत्तर प्रदेशच्या महिला राज्यपाल होत्या. क्लिअर आहे? सरोजिनी नायडू बद्दल इतकी माहिती इनफ आहे असं वाटते. ओके, काय प्रॉब्लेम आहे का? ओके, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत? ओके, आता हे जे नेक्स्ट आहेत अॅनी बेझंट, ह्यांच्याबद्दल मला थोडीशी माहिती कोण सांगू शकेल का? अॅनी बेझंट बद्दल माहिती सांगू शकेल का कोणी? 1917. व्हेरी गुड अंजू. ओके, 1917 हे अध्यक्ष होते, पहिल्या महिला अध्यक्ष. ओके, INCच्या पहिल्या महिला अध्यक्ष अॅनी बेझंट. हे आपले जे लोकमान्य टिळक होते ह्यांच्याबद्दल, ह्यांच्यासोबत खूप सक्रिय होते राजकारणामध्ये. तर ह्यांनी दोघांनी मिळून एक लीग पण सुरू केलेली, माहिती आहे ना, होम रूल लीग. होम रूल लीग चळवळ टिळक पुण्यामध्ये सांभाळायचे. आणि हे जे होते ते अॅनी बेझंट जे होते हे आपल्या साऊथला काय मद्रासमध्ये हे करायचे. ओके, इंग्लंडमध्ये नव्हते जन्मले ते, आयर्लंडमध्ये जन्मलेले. ओके, आयर्लंडमध्ये जन्मलेले. आयर्लंड आहे ना, आयर्लंड, त्याच्यामध्ये जन्मलेले अॅनी बेझंट. ओके, अॅनी बेझंटचं अजून एक, अॅनी बेझंटचं सर्वात इम्पॉर्टंट आहे ह्यांचे न्यूजपेपर. लक्षात ठेवा, ह्यांचे 2 न्यूजपेपर खूप इम्पॉर्टंट आहेत. ते म्हणजे कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. हे 2 न्यूजपेपर. ओके, MPSC ने पण विचारलेले आहे ते STIच्या एक्झामला एकदा. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे 2 न्यूजपेपर अतिशय महत्वाचे आहेत. कोणाचे आहेत? तर हे अॅनी बेझंट. क्लिअर आहे का इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके, INC म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके, इंडियन नॅशनल काँग्रेस. ओके, राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रसभा किंवा भारतीय काँग्रेस. हे कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. काय झालं? हो, PDF देईल किंवा ही व्हिडिओ देईल, डोंट वरी. ओके, व्हिडिओ युट्यूब वरती अपलोड होईल ही. ठीक आहे, संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत. ठीक आहे,
अजून काय डिस्टर्बन्स नाही आला पाहिजे बस. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांना माहितच आहे तुम्ही, हे झाशीची राणी ब्रिगेड जी होती आपले सुभाषचंद्र बोस यांची, त्या राणीच्या ब्रिगेडचे कमांडर होते कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. ओके. आणि विजयालक्ष्मी पंडित हे तर माहितच असतील ना सर्वांना. विजयालक्ष्मी पंडित, मला यांच्याबद्दल काय माहिती आहे का? विजयालक्ष्मी पंडित चाचा नेहरूंची बहीण होत्या या. ओके. हे कोणी सांगू शकेल का? यांच्याबद्दल पण एक खूप महत्वाचा पॉइंट असतो बघा, सांगा लवकर. युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे हे पहिले महिला स्पीकर होते. महिला स्पीकर होते. ओके. आमसभा जी असते युनायटेड नेशनची, संयुक्त राष्ट्र अमेरिका ह्याची, संयुक्त राष्ट्र संघ, त्याचे पहिले महिला अध्यक्ष होते युनायटेड नेशन जनरल असेंब्लीचे. कोण? विजयालक्ष्मी पंडित. ओके. आणि आपल्या महाराष्ट्रासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल. त्या कोण होत्या? तर त्या पण ह्या विजयालक्ष्मी पंडितच होतात. आय गेस यांच्यानंतर अजूनपर्यंत एक पण महिला आपली झालेली नाहीये राज्यपाल. ओके. नाही, श्रीप्रकाश तर जनरली होते, मी महिलांबद्दल बोलतो, महिला राज्यपाल. ओके. महिला राज्यपाल, पहिली महिला राज्यपाल. अजूनपर्यंत महिला मुख्यमंत्री झालेली नाही ना महाराष्ट्राची कोणच, महिला राज्यपाल झालेले आहेत, त्या म्हणजे विजयालक्ष्मी पंडित. ओके. ठीक आहे. सरोजिनी नायडू आहे त्या. ओके. यांच्याबद्दल इथे पण माहिती दिलेली आहे. ओके. 13 फेब्रुवारी सांगितलेलेच आहे. द नाइटिंगेल ऑफ इंडिया. आणि फर्स्ट गव्हर्नर 1947 ला झालेले बिकम हे युपीचे झालेले, हे पण इम्पॉर्टंट ठेवा. आणि 12ला फेमस वर्ड. ओके. गोल्डन मुनीर आणि गोल्डन थ्रेशोल्ड. ओके. ठीक आहे. त्यांचं इंग्लिश अतिशय छान होतं. युट्यूबवरती व्हिडिओ आहे बघा, ह्यांनी जे अमेरिकेला जाऊन भाषण केलेलं आहे ते भाषणाची क्लिप आहे युट्यूबवरती, तुम्ही जाऊन बघा. अतिशय महत्वाचं म्हणजे आताच्या पॉलिटिशियनचे नुसते जाऊ द्या, न बोललेलेच बरं. पुढे जाऊया. चला हा क्वेश्चन. ओके. शून्य आन्सर येत आहेत पटापट मला. व्हेरी गुड, खूप छान. शून्य आणि नेन्सीचा आन्सर 1 आलेला आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आलेला आहे. ओके. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. अतिशय महत्वाचं, अतिशय बरोबर आहे तुमच्या सर्वांचा आन्सर 0. ओके. व्हेरी गुड, छान. आता सुनीलचं वय 21 आहे, तर आपल्याला विचारलंय की तो महानगरपालिकेची निवडणूक कधी लढवू शकतो. लक्षात ठेवा, आता मी तुम्हाला एक सर्वच सांगून टाकतो, तसंच आपण अभ्यास करत आलेलो आहोत आणि करणार आहोत. बघा, आपल्याला जर उद्या मला जर जाऊन राष्ट्रपतीची निवडणूक लढवायची असेल, प्रेसिडेंटची, किंवा आता लक्षात द्या, आता कमेंट नका करू, प्रेसिडेंटची किंवा व्हाईस प्रेसिडेंटची निवडणूक मला लढवायची असेल उद्या, तर माझं एज जोपर्यंत 35 नसेल तोपर्यंत मी प्रेसिडेंटची आणि व्हाईस प्रेसिडेंटची निवडणूक लढवू शकत नाही. माझं वय कमीत कमी 35 वर्ष असलं. परंतु उद्या जाऊन जर मला राज्यसभेची, ओके, आणि राज्यसभेची आणि विधान परिषद, ओके, आणि विधान परिषद लेजिस्लेटिव्ह काउन्सिल यांची जर निवडणूक लढवायची असेल तर मला माझं एज कमीत कमी 30 वर्ष तर असायला तरच मी निवडणूक लढवू शकतो. आणि मग मला जर लोकसभेची निवडणूक लढवायची असेल, लोकसभेची आणि विधानसभा, तर माझं एज कमीत कमी 25 वर्ष असलं पाहिजे. आणि जर मला अर्बन लोकल बॉडीचे म्हणजे आपले जे पंचायत राज आहेत, पंचायत राज मध्ये कोण येतात? स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपले शहरी नागरी स्वराज्य संस्था, ओके, म्हणजे पंचायत राज आणि म्युन्सिपालिटी यांचे जर इलेक्शन लढवायचे असतील, ओके, स्थानिक स्वराज्य संस्था ना, पंचायत राज पण बोलू शकतो, तर मला माझं एज कमीत कमी 21 वर्ष असलं पाहिजे. आता हे बघा, त्याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक असतो तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज मध्ये 2 भाग पडतात. एक आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य आणि एक आहे ते म्हणजे नागरी स्वराज्य संस्था. ओके. स्थानिक स्वराज्यामध्ये 3 येतात. ते म्हणजे आपण गेल्या लेक्चरला पण मी तुम्हाला सांगितलंय बघा, त्रिस्तरीय पंचायत राज. पहिले येतात ते म्हणजे ग्रामपंचायत, दुसरं म्हणजे आपले पंचायत समिती, आणि तिसरी येते ती म्हणजे जिल्हा परिषद.
ओके, या तिघांचं पण एज कमीत कमी 21 वर्षच असेल. आता उद्या मला सरपंच बनायचं असेल तर मला आधी पंच बनावं लागेल, तर त्यासाठी मी निवडणुकीत उभा राहू शकतो का? तर माझं वय 21 असेल तर मी राहणार, माझं वय 21 नसेल तर मी नाही राहू शकत. क्लिअर आहे? मॅक्सिमम मी कितीचा असतो, मी 100 वर्षाचा जरी असेल तरी मी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवू शकतो. ठीक आहे, मॅक्सिमम बद्दल कुठेही दिलेलं नाहीये त्या घटनेमध्ये. ठीक आहे, आणि नागरी स्वराज्यामध्ये 3 येतात. एक येते आपले म्हणजे नगर परिषद, नंतर दुसरी येते ती म्हणजे नगरपालिका, तिसरी येते ती म्हणजे महानगरपालिका. ओके, महानगरपालिका. आता ह्यांचं पण एज लढवायचं असेल, मला जर उद्या नगरसेवक बनायचंय तर माझं वय 21 वर्ष असलं पाहिजे तरच मी निवडणुकीला उभा राहू शकतो. क्लिअर आहे का? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? तो आपला हा जो सुनील आहे, त्या सुनीलचं वय किती आहे? 21 वर्ष आहे. आणि त्याला कोणती निवडणूक लढवायची आहे? तर त्याला महानगरपालिकेची निवडणूक लढवायची. महानगरपालिकेसाठी किती असतं? 21 असतं. तो 0 वर्षानंतर तो निवडणूक लढवू शकतो. हा अंजू बोला. नगर परिषद वेगळे आहे ना. जर आता समजा इथे जर मी महानगरपालिकेच्या ऐवजी लोकसभा लिहिलं असतं तर आन्सर काय बनेल सांगा फटाफट. लवकर कमेंट करा. 25 मला माहिती नाही, याचा आन्सर 4 वर्ष होईल परा. ओके, कारण आता तो 21 आहे ना, तर 4 वर्षांनी तो 25 होईल. ओके, व्हेरी गुड, वेल डन. चालेल, चला पुढे. ठीक आहे, सर्वांना हा चार्ट समजला आहे ना? सर्वांनी नोट डाऊन व्यवस्थित करून ठेवा. ओके, किती प्रश्न राहिले बघू. 2-4 प्रश्न बाकी आहेत. फटाफट आपल्या ओझोन छिद्र सर्वप्रथम कधी आढळून आले? चला फटाफट. ओझोन छिद्र आपण एका क्वेश्चन मध्ये 10 क्वेश्चन कमीत कमी शिकतो, त्यामुळे लक्षात ठेवा. ओके, थिअरी पण आपण कव्हर करतो आणि क्वेश्चन तर कव्हर होत आहेत. 1995. ओके, ओझोन छिद्र लक्षात ठेवा. ओझोन छिद्र सर्वप्रथम कधी आढळून आले? 1995. ओके, 1995. अजून कोणाचा आन्सर आहे का? ठीक आहे, लक्षात ठेवा. ओझोन छिद्र सर्वप्रथम 1985 आढळून आलेलं आहे. ओके, 1985. व्हेरी गुड हर्षदा. 1985 ला अंटार्क्टिकावरती हे आढळून आलेलं. कुठे आलेलं? अंटार्क्टिकावरती हे आढळून आलेलं. मग हे आढळून आल्यानंतर मग सायंटिस्ट घाबरले ना. मग सर्वांनी 1987 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल साईन केला. मॉन्ट्रियल प्रोटोकॉल किंवा मॉन्ट्रियल करार पण बोलतात त्याला. मॉन्ट्रियल करार हे सर्वांनी साईन केला. आणि हे मॉन्ट्रियल कुठे आहे? तर हे कॅनडामध्ये आहे. कॅनडाची राजधानी आहे ना मॉन्ट्रियल, बरोबर का? कॅनडाची राजधानी मॉन्ट्रियल आहे का? कॅनडाची राजधानी सांगा लवकर. चला, ती मॉन्ट्रियलच आहे कॅनडाची राजधानी. कमेंट करा लवकर. कॅनडाची राजधानी. तुम्हाला जगात कमीत कमी 50 देशांच्या राजधानी पाठ असल्या पाहिजे. कमीत कमी बोलतोय, 100 असतील तर अतिशय उत्तम. ओके, कॅनडाची राजधानी तुम्हाला पाठ नाही का? कमेंट कोणाची झाली नाहीये तर लक्षात ठेवा, कॅनडाची राजधानी आहे ओटावा. ओके, कॅनडाची मॉन्ट्रियल ही राजधानी नाहीये. मॉन्ट्रियल एक सिटी आहे तिथली चांगली. कॅनडाची राजधानी आहे ओटावा. ओके, आणि 1987 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल झाला आणि त्यानुसार असं ठरलं की आपण हे जे ओझोनचं छिद्र आहे हे भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्याच्यानुसार CFC वरती बंदी वगैरे. आणि आतापर्यंत सर्वात सक्सेसफुल करार जर कोणता असेल तर तो आहे ओझोनचा हा जो करार आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. कारण ओझोनचं छिद्र ऑलमोस्ट रिकव्हर झालेलं आहे. ठीक आहे, ओझोन. आता हे जे ओझोन आहे, हे जे ओझोनची जाडी कमी झाली म्हणूनच त्याला छिद्र बोललं जातं ना. ओझोन कशाने डिनोट केला जातो? लक्षात ठेवा, ओझोन म्हणजे O3. ओके, आता ह्याची जाडी मोजली जाते ना. हा किती जाड? ही जाडी मोजली जाते कोणत्या युनिटमध्ये? एकक सांगायचे कोणते युनिट आहे, कोणते एकक आहे ज्यामध्ये ओझोनची जाडी मोजली जाते?
काय तुम्ही कमेंट नाही करत फटाफट. लक्षात ठेवा, जाडी मोजण्याचे एकक आहे त्याचे डॉप्सन. ओके, डॉप्सन या युनिटमध्ये ओझोनची जाडी मोजली जाते. डॉप्सन. ओके, डॉप्सन मध्ये ओझोनची जाडी मोजली जाते. क्लिअर आहे का? इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? आणि लक्षात ठेवा, ओझोन दोन प्रकारचा ओझोन असतो. एक असतो तो म्हणजे गुड ओझोन आणि एक असतो तो म्हणजे बॅड ओझोन. ओके, ज्या प्रकारे आपण ते सापांबद्दल असतं, साप पिंडीवर दिसला तर पुसतात आणि बाहेर दिसला तर मारतात, तशाच प्रकारे ओझोनच्या बाबतीत पण आहे. ओझोन जर त्याच्या जागेला असेल तर तो गुड आहे, परंतु तो त्याची जागा सोडून खाली आला तर तो बॅड आहे. ओके, जो स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो ओझोन, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर. ओके, स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थितांबर मध्ये जो ओझोन असतो तो आपल्यासाठी गुड ओझोन असतो. तो कोणता ओझोन असतो? गुड ओझोन असतो. का तर तो युव्ही रेजला शोषून घेतो आणि हार्मफुल जे युव्ही रेज असतात त्यांना पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही. परंतु हा ओझोन जर आपण प्रदूषण केलं आणि तो ट्रोपोस्फिअर मध्ये जमा झाला, तर ट्रोपोस्फिअर म्हणजे आपला तपांबर जर त्यामध्ये जर जमा झाला तर तो बॅड ओझोन असतो. बॅड ओझोन असतो का तर हा ओझोन आपल्या ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि ओझोन बनत असतो. क्लिअर आहे? त्यामुळे लक्षात ठेवा, ओझोन गुड ओझोन कुठला तर स्थितांबर मध्ये जो असतो चांगला ओझोन, आणि बॅड ओझोन कुठला तर तो ट्रोपोस्फिअर मध्ये. क्लिअर आहे? सर्वांना हे माहिती असणं गरजेचं आहे. पृथ्वीच्या वरचे जे हे लेअर आहे हे लेअर पार्ट असणं पाहिजे. ओके, पृथ्वीच्या वरती सर्वात पहिला लेअर काय? ट्रोपोस्फिअर, मग स्ट्रॅटोस्फिअर, आणि स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन लेअर असतो. बघा, ओझोन लेअर कुठे असतो तर स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो. हे बघा, एवढा स्ट्रॅटोस्फिअर, नंतर मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर. ओके, याची इंग्लिश मध्ये एक ट्रिक पण आहे, ती पण मी तुम्हाला सांगतो. याची ट्रिक काय आहे लक्षात ठेवा. टेक सम मिल्क देन एग. आधी एक थोडंसं दूध आणि मग अंड खा. आपण तुम्हाला तर सर्वजण सांगत असतात ग्राउंड वरती ना, दूध आणि अंडे खावा. ओके, टेक सम मिल्क देन एग. ओके, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेसोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. ट्रोपोस्फिअर मध्ये ह्या सर्व घटना घडत असतात. आपले जे हवामान वगैरे जे आहे, ज्वालामुखी वगैरे, हे सर्व ट्रोपोस्फिअर मध्ये असतं. ओके, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये ओझोन असतो. मेसोस्फिअर मध्ये हे जे आपले हे असतात तारे तुटून पडतारे असतात ते. ओके, हे जर उल्का जे असतात ह्या जर मेसोस्फिअर मध्ये जर नसले असतात आपल्या इथे जे वातावरण, तर ते डायरेक्टली पृथ्वीवर आदळले असते. परंतु मेसोस्फिअर पासून म्हणजे जेव्हापासून वातावरणात येतात तसे ते जळतात. ओके, त्यामुळे आपल्या पृथ्वीचा बचाव पण होत आलेला आहे. एक सर्वात बाहेर थर्मोस्फिअरला आयनोस्फिअर असं पण म्हटलं जातं. आयनोस्फिअर कारण इथून आपले जे सिग्नल्स असतात, जे आपल्या मोबाईलचे असो किंवा आता हे लॅपटॉपचे असो, जे पण आहेत हे सर्व सिग्नल जे असतात हे थर्मोस्फिअर पासून आपण रिपीट होत असतात. कारण आपल्या तिकडे सर्व उपग्रह आहेत, सॅटेलाइट जे आहेत ते सर्व थर्मोस्फिअर मध्ये असतात किंवा आयनोस्फिअर. क्लिअर आहे सर्वांना? काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. 1987 ला मॉन्ट्रियल करार झालेला. ओके, मॉन्ट्रियल करार. का तर 1985 ला सायंटिस्टला हे अंटार्क्टिका दिसलं ना, होल दिसलं ना ओझोनचं. मग त्यांनी करार केला की बाबा आपण असे वागूयात, हे गॅस नको सोडायला हवेमध्ये, सीएफसीचं एलिमिनेशन कमी करूयात आपण. आता करार झालेला तो 1987 मध्ये. ओके, ठीक है. पैराबैंगनी किरण से कौन सा कैंसर होता है? चंदन, कैंसर होता है अगर ये जो यूवी रेज है, ओके, ये यूवी रेज सीधा हमारे शरीर के ऊपर पड़ेंगे तो हमें सबको स्किन कैंसर हो जाएगा. कौन सा कैंसर हो जाएगा? स्किन कैंसर हो जाएगा. इतने घातक होते हैं वो. भारतातील एकमेव खान पन्ना कोणत्या राज्यात आहे? पन्ना. ओके, पन्ना कुठे आहे? पन्ना कुठे आहे विचारलंय. आता हे पण इथे पण प्रश्न आहे की हिऱ्याची खान कुठे आहे किंवा कोणते आहे? पन्ना. ओके, पन्ना की तमन्ना है की हीरा उसे मिल जाए. ओके, गाणं माहिती आहे ना? ठीक आहे, तर ह्याचा आन्सर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमध्ये पन्ना आहे. व्हेरी गुड, वेल डन, वेल डन. एमपी पन्ना. ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये पन्ना आहे. लक्षात ठेवा. पन्ना माइल्स जे आहे, पन्ना माइन्स हे कशासाठी फेमस आहे? तर ही डायमंड साठी फेमस आहे. परंतु मग डायमंड सिटी बोलतात का मग पन्नाला? चला, एकदम छान प्रश्न चला सुचला. डायमंड सिटी बोलतात का पन्नाला? पन्ना डायमंड सिटी झाले का? नाही. ओके, मग डायमंड सिटी कोणती? आपल्या भारतामध्ये एक डायमंड सिटी पण आहे, तुम्हाला माहितच असेल. डायमंड सिटी कोणती आहे मग भारतात? डायमंड सिटी कोणती आहे भारतात?
ओके, कोणीच आन्सर दिलं नाही अजून. सुरत, व्हेरी गुड विशाल, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड नेमंगरे. तर डायमंड सिटी कोणती आपली भारतामध्ये, तर भारतामधली डायमंड सिटी ती म्हणजे सुरत. ओके, सुरतमध्ये डायमंड वरती प्रक्रिया होते आणि उत्पादन घेतलं जातं, त्यामुळे सुरतला डायमंड सिटी म्हणतात. परंतु हिऱ्याची खाण कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके, सुरत डायमंड सिटी म्हणतात. क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, हे जे मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेश अतिशय इम्पॉर्टंट आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचं आहे आपल्या ह्याच्यामध्ये, राजस्थान, राजस्थान नंतर मध्य प्रदेश 2 नंबर. ठीक आहे, आणि सर्वात जास्त जंगल कुठे आहे, क्षेत्रफळाबाबतीत जंगल सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये आहे, लक्षात ठेवा. ओके, सर्वात जास्त नॅशनल पार्क्स कुठे आहेत, सर्वात जास्त नॅशनल पार्क 11 नॅशनल पार्क्स आहेत मध्य प्रदेशमध्ये, हे पण मध्य प्रदेशमध्येच आहे. ओके, आणि ह्याची जी सिटी आहे, कोणती सिटी जी स्वच्छ भारत मध्ये सर्वात टॉपला आले, आपल्या अहिल्याबाईंची इंदोर. इंदोरची सिटी आहे, ही सिटी आपली काय आहे, तर सर्वात स्वच्छ शहर आहे. बॅक टू बॅक तीन वर्ष झालं ऑलमोस्ट मध्य प्रदेशची इंदोर सिटी सर्वात स्वच्छ सिटी म्हणून येत आहे, ती पण मध्य प्रदेशमध्येच आहे. मध्य प्रदेशचे सीएम कोण सांगतील मला, सीएम कोण आहेत मध्य प्रदेशचे, चीफ मिनिस्टर कोण आहेत, व्हेरी गुड, शिवराज सिंग चौहान, बीजेपी पार्टीचे चीफ मिनिस्टर आहेत तिथे शिवराज सिंग चौहान. यूपीचे चीफ मिनिस्टर सांगा कोण आहेत, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ, हे यूपीचे चीफ मिनिस्टर आहेत. बिहारचे चीफ मिनिस्टर कोण आहेत सांगा, बिहारचे सीएम, बिहारचे सीएम सांगा लवकर, व्हेरी गुड, नितीश कुमार आहेत. आणि राजस्थानचे चीफ मिनिस्टर कोण आहेत, राजस्थानचे लवकर, अशोक गहलोत, व्हेरी गुड, अशोक गहलोत हे आपले राजस्थानचे चीफ मिनिस्टर आहेत. क्लिअर आहे का इथपर्यंत, काही प्रॉब्लेम आहे का. आता हे जंगलाबद्दल गेल्या लेक्चरला मी भरपूर माहिती दिलेली आहे तुम्हाला, लास्ट लेक्चर बघू शकता तुम्ही. ठीक आहे, नॅशनल पार्क 11 आहेत आणि भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये नॅशनल पार्क किती आहेत, तर 6 नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये 6. उत्तर प्रदेशमध्ये एकच आहे आय गेस, लखीमपूर केरीचा जो दुधवा नॅशनल पार्क आहे. ठीक आहे, बिहारला वाल्मिकी नॅशनल पार्क आहे, राजस्थानला SRK नॅशनल पार्क आहे, सरिस्का, रणथंबोर आणि केवलादेव नॅशनल पार्क, इथे भरतपूर बर्ड सँच्युरी पण आहे. ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही महाराष्ट्राचे तर ऍटलिस्ट करून ठेवा, जे सेंट्रलची एक्झामची तयार करतात त्यांना सर्व नॅशनल पार्क माहिती असणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कुठे आहे, कवी कुलगुरू हे रामटेकला आहे, लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये जास्त सांगण्यासारखी काही गोष्ट नाहीये. ओके, रामटेकला आहे, ते तुम्हाला पाठवत असले पाहिजेत विद्यापीठ आणि विद्यापीठांची नावं. ठीक आहे, क्लिअर आहे. मला सांगा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ कुठे आहे, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ. ओके, व्हेरी गुड, सोलापूरला आहे. ओके, हे सर्वात नवीन विद्यापीठ आहे आपलं सोलापूर. आणि एकाच जिल्ह्यासाठी असणारं विद्यापीठ, एकाच जिल्ह्यासाठी असं पण विचारलं जातं की एकाच जिल्ह्यासाठी विद्यापीठ आहे, ते पण सोलापूरचं हे विद्यापीठ आहे. क्लिअर आहे. मुंबई विद्यापीठ सर्वात जुनं, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते, मुंबई विद्यापीठ. मुंबई विद्यापीठाला अजूनपर्यंत तर कोणाचं नाव देण्यात आलेलं नाहीये, मुंबई विद्यापीठ सर्वात जुनं. ओके, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास असे 3 विद्यापीठ सुरुवातीला 1862 ला स्थापन झालेली होती, 1862. क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. मग हे आहे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूरच्या बाजूला आहे. हा क्वेश्चन थोडा ओव्हरलॅप झालाय. नवा काळ आहे, पहिला ऑप्शन जो आहे तो नवा काळ आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्रल्हाद केशव अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले. जे प्रके अत्रे होते आपले, स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी सुरू होती, महाराष्ट्राची स्थापना झाली पाहिजे मुंबई सकट, मुंबई आणि गुजरात मध्ये जे चाललेले मुंबईसाठी भांडणं. ओके, तर अत्रेंनी एक वृत्तपत्र सुरू केलेलं, ते कोणतं. ओके, नवाकाळ 4 पण आले, प्रभात. ओके, अत्रेंनी फक्त वृत्तपत्र सुरू केलेले. नवाकाळ मेजॉरिटी नवाकाळ सोबत आहे, लक्षात ठेवा. नवाकाळ जर तुम्ही सध्याला जरी वाचत असले असते ना, तरी तुम्ही नवाकाळ आन्सर कधी सांगितलं नसतं. नवाकाळ हे खाडीलकरांचं वृत्तपत्र आहे. ओके, आता पण असतं त्याचं संपादक खाडीलकर. ओके, तो नवाकाळ हे आन्सर नाहीये, लक्षात ठेवा. प्रके अत्रेंचं वृत्तपत्र आहे ते म्हणजे दैनिक मराठा. ओके, प्रके अत्रेंचं वृत्तपत्र कोणतं होतं, दैनिक मराठा. हे मराठा हे लोकमान्य टिळकांच्या मराठा सोबत कन्फ्युज नका होऊ. ठीक आहे, दैनिक मराठा हे कोणाचं होतं, तर प्रके अत्रेंचं होतं दैनिक मराठा. ओके,
ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे ही कधी झालेली, तर ही 1960 मध्ये झालेली, जेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन वेगवेगळी राज्य तयार झाली, तेव्हा महाराष्ट्रातील लोकांचं म्हणणं होतं की मुंबई ही सकट महाराष्ट्र पाहिजे आणि केंद्र सरकारचं म्हणणं होतं की मुंबईला वेगळा प्रदेश ठेवायचा. तर मुंबईतील काही बिझनेसमॅन होते, त्यांना मुंबई वेगळी पाहिजे. तर त्यासाठी जी चळवळ झाली त्या चळवळीला संयुक्त महाराष्ट्र चळवळ असं म्हटले जाते. ह्या चळवळीमध्ये 107 हुतात्मे झाले, म्हणजे 107 महाराष्ट्रीयन शहीद झाले, 107. त्यापैकी पहिले कोण हे विचारले जाण्याची शक्यता असते, लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती पण असलं पाहिजे पहिले हुतात्मे कोण, तर त्यांचं नाव होतं सीताराम पवार. हा, सीताराम बनजी पवार पण होतं. ओके, सीताराम बनजी पवार. आणि शेवटचे टोरसकर म्हणून होते. ठीक आहे, सीताराम बनजी पवार हे सर्वात पहिले हुतात्मे होते. ठीक आहे, फ्लोरा फाउंटनला त्यांचं हे सुद्धा आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? ठीक आहे, चला. ओके, हे होतं ते वृत्तपत्र. एका बाजूला महात्मा फुलेंचा फोटो होता, तर दुसऱ्या बाजूला लोकमान्य टिळकांचा मराठा तितका मिळावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ओके, अत्रेंनी ना हे जे टिळक आहेत ना, त्या टिळकांचं वर्णन अशा प्रकारे केलेले की टिळक म्हणजे सूर्याचं पिल्लू. ओके, एवढे चाल होते टिळकाचं त्यांचं मत. ठीक आहे, टिळक म्हणजे सूर्याचं पिल्लू. सो टिळकांवरती लगेच नेक्स्ट प्रश्न आलेला आहे. चला टिळकांचा प्रश्न सोडवा. शेवटचं काय झालं? मंडाले. व्हेरी गुड. ओके, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? मंडाले या तुरुंगात टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे, अंदमानला तर काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली जायची. काळ्या पाणी जिथे आपले सावरकर होते. ठीक आहे, काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली जायची. येरवडा बद्दल काय महत्वाचं आहे, कोण सांगेल? येरवडा तुरुंग पुण्यात आहे. ओके, पुण्यात. पण इथे काहीतरी घटना झालेली, कोणती तरी घटना झालेली. व्हेरी गुड पराग. पुणे करार झालेला इथे. ओके, व्हेरी गुड. आंबेडकर आणि कोण? आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्याबद्दल झालेला. ओके, 1932 ला झालेला येरवडा करार. 1932. आंबेडकर. आता या करारावरती महात्मा गांधींनी साईन केलेली का? महात्मा गांधींनी सिग्नेचर केलेली का? हे सांगा मला. आता पर्यटन जेल सुरू आहे. व्हेरी गुड पल्लवी. आता महाराष्ट्र सरकारने असं काढलेलं आहे, आता कोविडमुळे थांबलेलं आहे. जर तुम्हाला जेल कशी असते वगैरे बघायचं असेल ना, तर येरवडामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. पर्यटन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. ओके, 2-4 फटके पण तुम्हाला देतील जर पाहिजे असतील तर. कसे देतात जेलमध्ये फटके? ओके, पाहिजे असतील तर तसं त्यांना रिक्वेस्ट करायची, ती फिलिंग पाहिजे आम्हाला असं. ठीक आहे, महात्मा गांधींनी साईन केलेली का? ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. तर लक्षात ठेवा, या करारावरती महात्मा गांधींनी सिग्नेचर नव्हती केली. त्यांच्या वतीने महामा म्हणजे आपले मदन मोहन मालवीय, ओके, यांनी साईन केलेली आहे पुणे करारावरती 1932. ओके, आणि जे आमरण उपोषणाला बसलेले गांधीजी ते ह्या पुणे करारानंतर त्यांनी स्थगित केलेलं होतं. क्लिअर आहे? ठीक आहे, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ठीक आहे, जे दलितांसाठी, जे अस्पृश्यांसाठी जे स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे होते, त्याला विरोध होता महात्मा गांधीजींचा. ठीक आहे, क्लिअर आहे? ह्या प्रश्नावर आपण त्या प्रश्नावर गेलो ना. ठीक आहे, चला. केरळची राजधानी काय आहे? तिरुअनंतपुरम. चला, एक सोपा प्रश्न. ठीक आहे, तिरुअनंतपुरम. तुमचा स्कोर पण मला सांगा, किती प्रश्न आले तुम्हाला? तिरुअनंतपुरम. व्हेरी गुड, तिरुअनंतपुरम आहे. हे एर्नाकुलम आहे. इथे पण काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जरा कोण सांगेल का एर्नाकुलमला काय आहे? सर्वात साक्षर जिल्हा. ओके, एर्नाकुलम. ओके, बरोबर आहे. ते पण लक्षात ठेवा, केरळचं जे हायकोर्ट आहे ना, ते एर्नाकुलमला आहे, तिरुअनंतपुरमला नाही. ओके, केरळचं हायकोर्ट जे आहे एर्नाकुलमला आहे. केरळ हायकोर्ट मध्ये अजून एक केंद्रशासित प्रदेशाचा पण हायकोर्ट आहे, ते म्हणजे आपलं पॉंडिचेरी. ठीक आहे, पॉंडिचेरीचा हायकोर्ट सुद्धा एर्नाकुलम हायकोर्ट मध्ये येतो. केरळचे सीएम कोण आहेत सांगा जरा? तर केरळचे सीएम आहे पिनराई विजयन आणि केरळचे आणि राज्यपाल त्यांचे आरिफ मोहम्मद खान आहे. ठीक आहे, तिरुअनंतपुरम त्यांची राजधानी आहे. हे कोचीन आहे. हे कोचीनचं काय आहे सांगा बरं? हे कोचीनला बोलतात अरबी समुद्राची राणी. ओके, क्वीन ऑफ अरेबियन सी, अरबी समुद्राची राणी. ओके, कोचीन. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आहे काय कोचीनला? आणि अमरावती या आंध्र प्रदेशची नवीन राजधानी होणार आहे. काय प्रॉब्लेम आहे का? आंध्र प्रदेशच्या 3 राजधानी माहिती आहे. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, हा आहे केरळ.
आणि अजून एक तिरुवनंतपुरम बद्दल अजून एक प्रश्न विचारला जातो. हा जो आहे बघा, हा तिरुवनंतपुरम आहे. आपल्या भारताची सर्वात दक्षिणेकडील राजधानी कोणती? सर्वात दक्षिणेकडील राज्यांच्या बाबतीत विचारतोय. राज्यांच्या बाबतीत विचारतोय मी. अति दक्षिणेकडील राजधानी कोणती? तर ती आहे आपली तिरुवनंतपुरम. तिरुवनंतपुरम ही सर्वात दक्षिणेकडील राजधानी आहे. तर बघायला गेलं तर जी पोर्ट ब्लेअर आहे आपल्या अंदमान निकोबारची, ती सर्वात दक्षिणेला आहे. जर राज्यांच्या बाबतीत विचार केला तर सर्वात दक्षिणेला कोण आहे? तिरुवनंतपुरम. सर्वात पश्चिमेला, सर्वात पश्चिमेला विचारलं तर सर्वात पश्चिमेला आहे तो म्हणजे मुंबई. ओके. सर्वात उत्तरेला विचारलं तर ती आहे जम्मू काश्मीरची. आणि सर्वात ईस्ट साईडला आहे ती आय गेस अरुणाचल प्रदेशचीच आहे वाटते. क्लिअर आहे? काय प्रॉब्लेम आहे का? ओके. केरळ, हे केरळ बद्दल तुम्हाला माहिती आहे ना. इकडे पॉंडिचेरी आहे आपलं. केरळचं पॉंडिचेरी बोललो का मगाशी? इथे पॉंडिचेरी नाहीये, इथे लक्षद्वीप यायला पाहिजे. लक्षद्वीप. ओके. लक्षद्वीप यायला पाहिजे. ओके. कारण पॉंडिचेरी मद्रासमध्ये आहे. ओके. सॉरी, पॉंडिचेरी मद्रासमध्ये आहे. फ्लो मध्ये बोलून गेलो मी. नशीब मॅपवर आपल्याला समजतं. जस्टिस सिटी अमरावती. व्हेरी गुड. इथे लक्षद्वीप आहे, लक्षात ठेवा. लक्षद्वीपची राजधानी. लक्षद्वीपचा मॅप मी तुम्हाला गेल्या लेक्चर मध्ये पण दाखवलेला आहे बघा. ओके. इथे जी बघा, हे माहे पॉंडिचेरी. ओके. पॉंडिचेरीची राजधानी आहे माहे. ही वेस्टर्न कोस्टला आहे आणि ईस्टर्न कोस्टला इतर उरलेल्या 2-3 सिटी आहेत. ओके. आता प्रश्न मी गेल्या लेक्चरला पण मला सांगितलेलं बघा, दोन्ही किनारपट्टीवरती कोणता केंद्रशासित प्रदेश आहे? तर तो आहे पॉंडिचेरी. ओके. पॉंडिचेरी. क्लिअर आहे का इथपर्यंत? काही प्रॉब्लेम आहे का? ओके. क्लिअर आहे? ठीक आहे. ओके. क्लिअर. ठीक आहे. चला मग आपण थांबूया तिथे आजच्या लेक्चरला. शेवटचं होतं. काही डाऊट असतील तर विचारू शकतात तुम्ही. आणि याच्यावरती रिव्हिजन वगैरे करून येत चला. याची रेकॉर्डिंग मी तुम्हाला देईल. ठीक आहे. अपलोड करेल युट्यूबवरती. आणि युट्यूबवरती आपले लवकरात लवकर सबस्क्रायबर्स वाढवा, जेणेकरून आपण युट्यूबवरती लाईव्ह लेक्चर घेऊया. आज तसं इकडे पण जास्त काय झालेलं नाहीये डिस्टर्बन्स. पहिल्या लेक्चरला खूप झालेला.